नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिनकर तुकाराम कांबळे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिनकर तुकाराम कांबळे, मुक्काम पोस्ट कांडगाव, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर. तर मी या गावचा मूळ रहिवासी असून माझं शिक्षण कांडगाव विद्यामंदिर कांडगाव इथं 7वीपर्यंत झालं. तिथून पुढचं शिक्षण माझं मी इचलकरंजीला महात्मा गांधी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांची संस्था असणारी शाळेमध्ये मी महात्मा गांधी वसतिगृहामध्ये पुढील शिक्षणासाठी गेलो होतो. तर इचलकरंजीला जाण्याच्या पाठीमागचं थोडीशी बॅकग्राऊंड स्टोरी सांगायची म्हणजे मी माझं कुटुंबाने आम्ही 6 भावंडे, माझे आईवडील, आमची परिस्थिती दारिद्र्यातली होती आणि या सगळ्यांचं त्यावेळा कुटुंबामध्ये पोट चालणं फार अवघड होतं. तर त्यासाठी बऱ्यापैकी मला खाण्याचं मला वेळेत व्यवस्थित मिळत नव्हतं. पण माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचं शिक्षण कुठं करायचं म्हणून मी असं शोधत होतो. मला काही लोकांनी सांगितलं इचलकरंजीला महात्मा गांधी वसतिगृह आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा, ॲडमिशन तुम्हाला फ्री होईल, तिथं खाण्याची वगैरे सोय आणि ते महात्मा गांधी वसतिगृहामध्ये सगळ्या सुविधा पण आहेत आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची संस्था आहे. तर त्या ठिकाणी माझ्या पुढच्या 8वी 9वी 10वी शिक्षणासाठी मी ॲडमिशन घेतलं आणि 8वी नंतर 9वीला आम्ही कंटिन्यू 8वी पासून 9वीला कंटिन्यू आमची परीक्षा आम्ही एक्झाम दिली. आणि दरम्यान काय झालं की त्या आमच्या कॅम्पसमध्ये तिथं एक मर्डर झाला एका मुलगीचा आणि मर्डर झाल्यानंतर आमची जी बॅच होती ती सगळी बॅच आम्ही तिथून सोडून पळालो. त्यानंतर माझं शिक्षण पुढं सगळं थांबलं. तर हे शिक्षण थांबल्यानंतर पुढं काय करायचं, मग मी गावाकडे आल्यानंतर मग मी जनावर राखणे, जे पडेल ते काम करणे असं काम करत होतो. पण आयुष्यामध्ये पुढं काहीतरी आपल्याला बाबा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळायला पाहिजे, हा फार मोठा डोक्याचा विषय होता. त्यासाठी काय करायचं, मग मी गावापाशी आसपास असणारी काय 2 व्हीलर रिपेअर करणारी गॅरेज होते आमच्या गावामध्ये. सरदार मुल्लानी आणि सिकंदर मुल्लानी नावाचे भाऊभावांचं गॅरेज होते. मी त्या गॅरेजमध्ये झाडाय पुसाय म्हणून कामाला लागलो आणि ते करत करत मी त्यात माझी ओढ निर्माण झाली. त्यानंतर मी मेकॅनिक फील्डला बऱ्याच ठिकाणी मी असं काम करत गेलो. त्यानंतर मग कंपनीमध्ये मी फार्मर रोड कॉर्पोरेशन सुदेश मिर्जे यांच्या कंपनीमध्ये मी यामा शोरूमला कामाला लागलो पारवडग्यापाशी. त्यानंतर बरेच वर्ष मी तिथं काम केलं. त्यानंतर मी त्यांच्यामार्फत दिल्लीला सुद्धा जाऊन काही ट्रेनिंग केलीत आणि हे करत असताना की घरातली जबाबदारी बऱ्यापैकी मला एक जो काय 5-6 हजार रुपये पगार येत होता त्यामध्ये मी बऱ्यापैकी घरात सपोर्ट करत होतो. पण दरम्यानच्या काळात माझ्या मोठ्या भावाचं ज्यावेळा लग्न झालं 2 भावांची, त्यावेळा माझ्या मोठ्या वहिनींना पहिली डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता, त्यावेळा व्यवस्थित डिलिव्हरी झाली. पण दुसऱ्या डिलिव्हरीला माझ्या वहिनींना अतिरक्तस्राव गेल्यामुळे त्यांना मनोरुग्णाचे झटके येत होते आणि ते झटके येत असताना परिस्थिती अशी झाली की त्यांच्यावर CPRमध्ये इथं उपचार चालू होते, औषध पण चालू होते. पण गावामध्ये पारायण चालू होतं. विठोबाचं आमच्या गावात खूप मोठं पारायण झालं होतं. तिथं सगळी लोक आमच्या गावकरी एकत्र समुदायानं राहतो, सगळा महाप्रसाद केला जातो, आनंदानं सगळी एकत्र महाप्रसाद घेतात आणि त्या ठिकाणी आम्ही सगळी घरातली आमच्या समाजातली सगळी लोक आम्ही तिथे गेलो होतो. आणि गेल्यानंतर तिथं खाली बसून पत्राळ्यावरती ते प्रसाद घ्यायचा असतो. मग माझ्या वहिनीने खोपटीवजा राहणाऱ्या घराच्या दाराला अंगण सारवलं आणि ती येत होती. आणि येत असताना काय झालं, तिच्या पायाच्या पोटरीला म्हणजे पेंढरीला शेण लागलं होतं. ती शेजारच्या काकूने सांगितलं की अक्काताई तुझ्या पायाला शेण लागलं आहे, ते पाय धुवून जाते कारण बसून आपल्याला तो प्रसाद घ्यायचा आहे. आणि नेमका तो ॲक्च्युली तिने वहिनीनं माझ्या फिरून पाहिलं आणि ते लक्षात आलं की होय माझ्या पेंढरीला शेण लागलं आणि ते धुवायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं की आम्ही ज्यावेळेस चावीला पाणी येत नसते त्यावेळेला आम्ही काय करायचं, आमच्या घरापासून साधारणतः एक अर्धा किलोमीटरवरती एक 10 बाय 20चा एक विहीर खोदायचा खड्डा मारला होता. तर त्या खड्ड्यामध्ये पायऱ्या नव्हत्या, असं भिंतीला धरून खाली उतरायचं आणि चावीला पाणी आले की पहिल्या खाली गेलेल्या माणसांनी ती घागर भरायची आणि ती अशी पास करायची असते. तिथनं ते पाणी आणायची एक हे होती, सिस्टीम होती. तर त्या ठिकाणी माझी वहिनी पाय धुवाय म्हणून ज्यावेळेला ते भिंतीला धरून ज्यावेळेला खाली गेली चालत त्यावेळेला तिचा एका दगडावरून पाय निसरला ती एका जाऊन खाली शिळेत अडकली. कारण जो 10 बाय 25चा जो विहीर खड्डा मारला होता त्यामध्ये शेवटचा जो सुरुंग लावला होता ना, त्या सुरुंगानं जे ब्लास्ट झालं आणि जे पाणी आलं त्यामध्ये ते शिळा सगळ्या तशाच होते. त्या शेतकऱ्यांनी काढल्याच नाही कारण पाणी लागलं म्हणलं काय काढायचीच गरज नाही, म्हणजे कधी पाणी आटेल त्याला बघू आपण. तर त्यामध्ये ते पाय घुसरून पडल्यानंतर निसर्गाच्या नियमाप्रमाणे 3 ते 4 दिवसांना डेड बॉडीज वरती यायला पाहिजे.
तर ती आली गेली नाही. ती खूप काळानंतर बॉडी सडून 10-15-16 दिवसानंतर ती बॉडी पाण्यावरती तरंगत्या अवस्थेमध्ये दिसली. आणि ही दिसल्यानंतर की काही त्या शेतकऱ्यानं ज्यावेळेला इंजिन चालू करायला गेला आणि त्यांना पाहिलं असता त्यांच्या लक्षात आलं की ह्या आपल्या विहिरीमध्ये खूप प्रचंड काहीतरी बाबा तरंगत्याला दिसते. आणि त्यांनी येऊन त्यांच्या मुलग्याला सांगितलं आजोबांत्या, आणि त्यात बघितल्यानंतर लक्षात आलं की ह्या पाण्यामध्ये डेड बॉडीज आहे. मग ते डेड बॉडीज कोणाची? आमच्या घरातली वहिनी गेली होती. मग सगळी लोक पोलीस पाटील आमच्या घरी आलेत. ते म्हणले असं तुमची भाऊजू कुठं? आमच्या वडिलांना विचारलं तर आमचे वडील म्हणले ते बेबत्ता आहे, त्याला आम्ही शोधतोय. तर ते विहिरीत असंच आहे आणि ते बघा तुमचीच आहे का? मग माझे वडील आणि बरेच माझे जे ज्येष्ठ वर्ग आमच्या घरातले होते, चुलते बिलते हे चुलत भाऊ सगळे जाऊन बघितले ते आमची वहिनी होती. पण माझा एक विश्वास होता की माझी आई कामाला गेल्यानंतर माझी वहिनी मला गरम गरम भाकरी करून घालायची. कारण मोठी वहिनी ही आपल्या आईसारखी असते. ही माझी भावना पहिल्यापासून मी माझ्या मनात ठेवलेली आहे आणि अजूनही आहे ना, इथून पुढेही राहणार आहे. आणि ज्या वेळा अशा वहिनीने मला गरम भाकरी करून जेवू घातले, त्या वहिनीच्या बाबतीत असं होणार नाही. कारण ती मनोरुग्णात झटके आले तरी जायची आणि परत ती यायची. मग मी मग त्यावेळेला माझं वय वर्ष 14 होतं. त्यामुळं कसं आहे की तो माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट आहे. ॲक्च्युली हे जे कार्य माझं मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. मग मी उसाच्या बांधावून असं सरीतनं चालत चालत त्या विहिरीच्या शेजारी गेलो. तिथे एक पेरूचं झाड होतं. ते झाडावरती मी जाऊन चढून बसलो. का तर लहान असल्यामुळे पोलीस येऊ देत नव्हते, पब्लिक येऊ देत नव्हतं, ज्येष्ठ माणसं येऊ देत नव्हते. कारण ते भीतीदायक वातावरण होतं म्हणून. मी पाहिलं त्या विहिरीत की खरंच माझ्या वहिनी आहेत का. ज्यावेळा ते वाऱ्याच्या फ्लोनं जी बॉडी फिरली आणि फिरल्यानंतर जे माझ्या वहिनीचा ब्लाऊज होता तो माझ्या निदर्शनास आला की अरे ही आपलीच वहिनी आहे. मग मी शाळेचा पांढरा शर्ट त्या झाडावरून उतरत खाली आलो, शाळेचा पांढरा शर्ट काढला आणि उडी मारली विहिरीत. आणि सडलेली छिन्न झालेली ती बॉडी मी त्या विहिरीतनं साईड लावून ठेवली. आणि साईड लावून ठेवल्यानंतर बरीच लोक आले तर आवाज कसा झाला बघायला. आणि मग लोकांच्या लक्षात आलं अरे ह्या पोरग्यानं उडी मारून ही डेड बॉडीज काढलेली आहे. तर मग त्यावेळेला जे मी माझ्या वहिनीची बॉडी काढली आणि माझ्या डोक्यामध्ये असे एक चांगले विचार आले की आयुष्यभर आपण ही कामं करायची. मग ही कामं करण्यासाठी आमचा का निर्णय घेतला तर माझ्या वहिनीची डेड बॉडीज काढण्यासाठी काही लोक त्यावेळेला बोलवण्यात आले होते. आणि जी विहीर होती ना ती ऊसाच्या चारी बाजूनं ऊस होता आणि त्याच्यामध्ये ती विहीर होती. मग डेड बॉडीजचं काम करायला म्हणल्यावर कसं धाडच पाहिजे ना, म्हणून लोक काय करतात की काही लोक अल्कोहोल घेतात, व्यसनाधीन करतात आणि मग ती बॉडी काढली जाते. आणि मग त्यानंतर डेड बॉडीज काढायला म्हणल्यानंतर ते घाण आणि किळसवाने कामं असतं, काही होऊ शकतं, त्याचं इन्फेक्शन काही होऊ शकतं. मग त्याच्यावर काही पैसे म्हणून चार्ज लावला असतो. मग त्यावेळेला लोकांनी 5,000 रुपये मागणी केली. ती जे काढणारे लोक होते त्या लोकांनी, तर माझ्या गावकऱ्यांनी माझ्या भावकीतल्या लोकांनी समाजातील लोकांनी वर्गणी काढून ते पैसे द्यायचे ठरले. आणि ते लोक ज्यावेळेला त्यांनी थोडंसं त्यांना जे अल्कोहोल घ्यायचं होतं त्यांनी घेऊन त्या ठिकाणी गेले असता त्यांना ती बॉडी त्यांच्या डोक्यात असा विषय होता की डेड बॉडी म्हणजे अखंड असं काहीतरी बाबा नेहमीप्रमाणे आम्ही काढतो असे असावे. पण ते थोडीशी छिन्न विच्छिन्न झाल्यामुळे काय झालं त्यांना ते पॉसिबल नाही झालं. ते म्हणजे आम्हाला जमणार नाही कारण ते फारच दुर्गंधयुक्त आणि त्याच्यावर त्या विहिरीच्या पाण्यावरती सगळ्या माशांचा घोंगावट होता. मग डेड बॉडीज कमी माशात जास्त दिसत होत्या. त्यामुळे त्यांनी ते नाही म्हणून सांगितलं. ते गेले म्हणजे कोणीही दुसरी माणसं बोलवा आणि तुम्ही ते बाबा करा. मग ज्यावेळेला मी उडी मारून माझ्या वहिनीची ज्यावेळेला मी बॉडी बाहेर घेतली त्यावेळेला माझ्या डोक्यात एक चांगले असे विचार आले की आयुष्यभर आपण ही कामं करायची. आता ही कामं म्हणजे काय करायची, मी मेलेली माणसंच काढायचीच का, तर नाही आहे की ज्याच्यामध्ये जीव आहे असे जीव आपण वाचवायचे आहेत. मग ते माणूस असेल, प्राणी असेल, पशु असेल, अन्य काय असेल. आणि समजा ह्या जीवसृष्टीमधला कुठलाही जीव समजा अडचणीत असेल तो त्याच्या जीवासाठी बचाव करण्यासाठी त्याची अकरा विकरा असेल तर त्याला मदत करायची. त्यातनं समजा त्यातनं तो गतप्राण झाला तर त्याचं सेवसुद्धा किंवा त्याचं जे आहे ते त्याच्या नातेवाईकासाठी किंवा त्याचं योग्य ते त्याच्यावर अंत्यविधी होणं महत्त्वाचं आहे. उदाहरण मग माणूस असो किंवा पशुपक्षी असो. तर ह्या हिशोबानं माझ्या डोक्यात विचार आलेत. हे काम करत असताना की कुठलंही व्यसन करा नाही. हे काम करत असताना समोरची व्यक्ती ही तुमच्या म्हणजे माझ्या रक्ताची नात्यातली आहे. माझ्याकडे कुठलाही जाती धर्म वर्णभेद नसेल. हे काम करत असताना कुठलाही मोबदला घ्यायचा नाही. हे काम करत असताना कुठलं व्यसन करायचं नाही. हे काम करत असताना तो कुठल्या प्रसिद्धीमध्ये जायचं नाही. हे सगळे चांगले विचार माझ्या डोक्यामध्ये आलेत. आणि हे डोक्यामध्ये विचार आल्यानंतर मी त्यानंतर सगळं मग आमच्या वहिनीचं सगळं ते डेड बॉडीज घेऊन सगळे गेले, सगळे झालं. मग त्यानंतर हे बरेच म्हणजे असे 5-6 महिने उलटून गेले की काम चालू राहिलं कंटिन्युटी. दुकोट्यातनं सगळे आम्ही बाहेर आलो. काम माझं मी शाळेला गेलो कुठं समजा मग कुठं अपघात झाला तर ते अपघात झाल्या ठिकाणी मी पुढं जायचो. मग कोण अडकला असेल माणूस किंवा काय असेल त्याला बाहेर वाढायचा,
ते गाडीत कुठल्या तरी एसटीत घालायचं त्याला किंवा येणाऱ्या एखाद्या वडापमध्ये घालायचं आणि त्यांना सांगायचं की थोरल्या दवाखान्यामध्ये नेऊन त्यांना ॲडमिट करा. आता थोरला दवाखाना म्हणजे हे मलाही माहीत नव्हतं. माझे आईवडील किंवा माझे चुलते किंवा गावातले जे ज्येष्ठ व्यक्ती होते ते मला सांगायचे की थोरल्या दवाखान्यात ॲडमिट केले. थोरला दवाखाना म्हणजे छत्रपती प्रेमराजे हॉस्पिटल CPR हॉस्पिटल कोल्हापूर. पण आमच्या खेड्यात काय म्हणायचे की थोरला दवाखाना, कारण त्यासारखा मोठा दवाखाना नव्हताच. आम्ही थोरला दवाखाना म्हणूनच बघत होतो. मग अशी काय अपघात आमच्या रोडला घाट सेक्शन असल्यामुळे झालेले अपघात त्यातले लोक काढायचेत पाठवायचेत असं माझं काम हळूहळू चाललं. पण खऱ्या अर्थानं त्यातला एक माझ्या आयुष्यातला थरक एक रेस्क्यूचा पार्ट म्हणून सांगतो की आम्ही शाळेला सुट्टी होती. मी माझा मित्र कविराज कांबळे, आता तो स्वर्गीय आहे, आणि आम्ही दोघं आणि आम्ही खाली एका विहिरीला पोवाय जात होतो. त्या विहिरीची पोवाय गेलो आम्ही आणि पोहून झाल्यानंतर खूप भूक लागली म्हणून आता खायचं काय, कारण घरी गेल्यानंतर घरातली रागवतील म्हणून आम्ही काय केलं की एका जांभळाच्या झाडावरती चढून जांभळं खायची आणि पोटभर परत पोवायचं आणि परत घरी जायचं असा निर्णय घेतला आणि आम्ही जांभळं खात बसलो. समोर एकाच्या रानामध्ये शेतीचं काम चालू होतं आणि नांगरट चालू होते आणि नांगरट चालू असताना त्यांनी जेवण आणलं होतं जेवणासाठी. तर ती मुलगी कळशी घेऊन त्या विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी आली आणि तिनं पाणी भरायला अशी वाकली आणि कळशी भरली आणि तिचा तो ओढत असताना तोल गेला. स्वर्गीय कविराज माझा मित्र म्हणला, अरे दिनक्या पोरगी ती पडली म्हणला. म्हणलं मी त्या जांभळी झाडावर उतरलो आणि त्या विहिरीमध्ये मी उडी मारली. मला काही माहीत नव्हतं हे कसं वाचवायचं असतंय, काय वाचतंय, कशी मदत असते, काही शून्य नॉलेज. पण ती मुलगी पडली. मी त्याला पोहत होतो बुडवतो चांगला. मी खाली गेलो त्यावेळी ती मुलगी वरती आली. मुलगी खाली गेल्यानंतर मी वरती आलो. कविराज म्हणला तोही खाली आला. म्हणला ती खाली गेले परत बुड. ज्यावेळेला मी परत खाली गेलो ज्यावेळेला ती वरनं खाली येत होती त्यावेळेला ती डायरेक्ट तिचे दोन्ही पाय माझ्या मानवाले. मी घाबरलो. म्हणलं आता काय तरी वेगळं होतं, मला दाबती वाटतं. पण मी ताकदीच्या जोरावर ती वर आणून तिला त्या कट्ट्यावर टाकली. कट्ट्यावर फेकल्यानंतर बऱ्यापैकी त्या म्हणजे अनकॉन्शियस घाबरली होती ती. मी पूर्ण पाण्यात गेलीच नव्हती, घाबरली होती, बुडली होती. पण कसं आहे ब्रिदिंग झालं होतं तिला. पण आम्हाला माहीत नाही. आम्ही कट्ट्यावर टाकली आणि तिथनं बाहेर तिच्या भावाला बोललो. तो आला. मग त्यानं काय केलं, तिचं म्हणला थांबा म्हणला पोटातलं पाणी काढायला पाहिजे. मग त्यानं काय कुठं दाबला. नंतर ती उठून बसली आणि मग आम्हाला एवढं हसं आलं, कशी काय वाचली ती कुणास ठाऊक म्हणलं. मग मी त्याच्यावर विचार केला की हे काय आहे नेमकं. मी जर माझ्या मानाला जर तिनं दाबून धरलं तर मी मेलो असतो ना. म्हणजे माझ्या आयुष्यातला तो मला पहिला आयुष्यात जीव वाचवण्याचा माझ्या आयुष्यातला आमच्या गावातल्या मुलगीचा तो प्रसंग आहे. आता ती विवाहित, आता तिची मुलं आहेत. मी तिचं नाव सांगू शकत नाही, तिच्या लाईफला मध्ये प्रॉब्लेम नको. तर असं काम करत मी बऱ्याच आमच्या इथं गभाळ्यांचा एक ट्रक पलटी झाला. त्या ट्रकमध्ये साधारण 36 ते 38 लोक होते. त्यातले बरेच जखमी लोक मी त्या गाडीतनं एसटीतनं भरून थोरल्या दवाखान्यात CPRला पाठवत होतो. म्हणजे त्यावेळेला बऱ्यापैकी मी कंबरवरनं खाली सगळा रक्तानं भिजलो होतो. मग पोलीस गाडी आली की आम्ही पोलिसांना घाबरायचो. निळी गाडी कुठली दिसली की आम्ही पळून जायचो. मग त्यावेळेला ज्यावेळेला पोलीस गाडी आली त्यावेळेला मी पळत जाऊन एका खणीत उडी मारली आणि अंगाला रक्त लागले. सगळे दगडानं घासून मातीनं घासून ते घालवलं. का तर पोलिसांनी मला विचारता का म्हणून. आणि 2 दिवस मी घरातनं त्या दिवशी बाहेर गेलो, का तर पोलीस घरला येतील म्हणून. या असा तो माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट आहे की रेस्क्यू ऑपरेशन काय असते. आणि मग हे नंतर मला कळत गेलं की रेस्क्यू ऑपरेशन काय असते. मी त्यावेळेला उडी मारून त्या पोरगीला बाहेर काढली. हे फक्त माझ्या त्या बघण्यातली मुलगी होती म्हणून मी बाहेर काढली. मग तिनं वाचावंच किंवा तिला वाचवणं गरजेचं आहे ही जबाबदारी माझ्या शून्य होती त्यावेळेला. फक्त आपल्यासमोर घडले आपण त्याला मदत करणे. अशा पद्धतीने हे कामाचा माझ्यात तो पहिला टर्निंग पॉईंट आहे. आणि त्यानंतर की ज्यावेळेला माझं हे शिक्षण 9वी नंतर थांबलं, त्यानंतर मी गॅरेज व्यवसायात पडलो. हे करत असताना बऱ्यापैकी माझ्या कुटुंबाला पण हातभार लागत होता. पण हे काम करत असताना मला बऱ्यापैकी मला घरातल्यांचा विरोध व्हायला आला की हे काम चांगलं नाही. काही शेजापाजाऱ्यांनी सांगितलं होतं, भावकीतल्या लोकांनी सांगितलं, समाजातल्या लोकांनी सांगितलं, गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला राहायला खोपट आहे. उद्या पोलिसांचा काही शेशीमारा लागला तर तुमच्या खोपटाचे बांबूसुद्धा राहणार नाहीत. त्या पोरग्याला तुमच्या सांगा, ताकीद द्या की दे बंद करा सांगा. मग मला वडिलांचा बऱ्याच वेळा वडील मला सांगायचे, आई मला सांगायची. आई कधी बऱ्याच वेळा शिवाय द्यायची मला, ते करू नकोस हे करू नको. मी वय म्हणायचं, करत नाही म्हणायचं आणि परत जायचं. मग असा अनेक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मी ती लोक बाहेर काढलीत आणि हे सगळं माझ्या घरच्यांच्या निदर्शनास आलं. आणि मग मला सांगितलं की बाबा तू हे काम करा, तुझं तू निर्णय घे, आम्हाला तू अडचणी असेल पोलिसांच्या तू दावणीला बांधशील. त्यानंतर मी निर्णय घेतला. म्हणलं मी काय करायला पाहिजे सांगा. म्हणलं मी काम थांबवू शकत नाही, म्हणून थांबवणार पण नाही म्हणलं. मग मी त्यांना म्हणलं की आपली वहिनी ज्यावेळेला वारली म्हणलं त्यावेळेला कोणी मदत केली सांगा. म्हणलं तुम्ही एवढं सगळं केलं तर किती लोक पुढे आली आणि आलेल्या लोकांनी किती तुम्हाला मदत केली, तुम्हाला सक्सेस मिळाला का. पण त्यांनी ते ऐकलं नाही. म्हणले आम्हाला तू महत्त्वाचं, बाकीच झालेल्या आमच्या घटना, आमची वेळ वाईट होती, आमच्यावर घडलं म्हणून ते झालं, पण आता तू आम्हाला पाहिजेस, त्यामुळं तू असं काय करू नकोस.
त्यावेळेला मी घरातल्यांच्या विरोधात जाऊन मी 12 वर्षे घर सोडलं या कामासाठी. आणि हे घर सोडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी असं गॅरेजमध्ये काम करत मी माझं पोट चालू कसं मित्रांचं राहायचं, कसं जगायचं, त्यातनं मग कामाचे पैसे आलेले घरातल्यांना द्यायचे. असं करत मी 12 वर्ष ह्या कार्यासाठी मी माझ्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन काम करून घराडं माझं दुर्लक्षित झालं. आणि मग बघता बघता माझ्या कामाची प्रचंड मोठी सुरुवात झाली. आणि 2005ला एक पूर आला. त्या पुरामध्ये चिखली, आंबेवाडी, बराच कोल्हापूरचा भाग असा पाण्याखाली गेला होता. तर त्या ठिकाणची 2005च्या पुरामध्ये मी चिखलीतली 5 लोक, त्यामध्ये 2 पाहुणे होते, 3 पाहुणे होते, 2 स्थानिक होते, मी उलट्या पाण्यातनं आंबेवाडीच्या कॉर्नर बसून चिखलीपर्यंत पोहत रात्रीची घेऊन गेलो होतो. आणि त्यासाठी लोकांच्या स्पर्धा लागल्या होती की एवढ्या धाराला हा येऊ शकत नाही पोरं घेऊन. तर मी काय करायचो, काही मुलांना ठराविक टप्प्यावरती झाडावून बसवून तिथून पुढे न्यायचो जेवढी इनरवर येते तेवढा. तर त्या मुलांना ज्यावेळेला तिथं नेऊन ठेवलं, चिखलीत ताब्यात दिलं नातेवाईकांच्या, त्यावेळेला तुम्हाला परिस्थिती सांगतो की ती अशी गारटली होती की अशी कुडकुडत होती थंडीनं. तर त्यांना तिथली चिप्पाड आणून त्यांनी जाळ करून शेकलं. आणि मग परत मी त्या प्रवाहातनं परत मी कोल्हापूर शिवाजी पुलावरती आलो. त्यानंतर जे माझ्या कामाची ही सुरुवात झाली, लोकांच्या लक्षात आलं की बाबा हा पोहणारा चांगला एक्सपर्ट आहे, लोकांना मदत करतो. आणि ह्या माणसामुळं अनेकांचे जीव वाचू शकतात. मग चिखलीला मी जेवढा पूर होता तेवढा चिखली, आंबेवाडीला एवढी प्रचंड मदत केली. काही तुम्हाला तो आर्यासारख्या ठिकाणी मदत केलेली आहे, कोल्हापूर शहरात मदत केलेली आहे. आणि मग जे दिसेल त्याला वाचवा. मग जनावर जर दिसलं तर जनावर वाचवायचं, माणूस दिसला माणूस वाचवायचा, इव्हन पशुपक्ष्यांची घरटी जर दिसली तर तीसुद्धा वाचवायची. असं 2005ला प्रचंड काम केलं. मग पेपरला वगैरे बातम्या आल्या, सगळं झालं. मला वाटलं अरे माझी पेपरला बातमी आली, मला खूप आनंद वाटला. माझी पहिली बातमी शहाजी पाटील नावाच्या एका पत्रकाराने दिली तरुणाच्या. मला विशेष वाटलं की माझी बातमी कशी काय छापून येऊ शकते. मग मला त्यांनी सांगितलं फोन करून. त्यानंतर सकाळ बातमी आली माझी, नावले सर होते, प्राध्यापक नावले सर, त्यांनी दिली होती. लोकमतला सुधाकरनं बातमी दिली, सुधाकर पाटील म्हणून होतं. ह्या लोकांनी बातम्या दिल्या. आणि मग हिनी करवीर पत्रकार संघ नावाचा संघ होता, त्या संघामार्फत माझा हिने सत्कार केला. त्यानंतर बातम्या आल्या. मला एक ऊर्जा मिळाली की कोणतरी बाबा माझ्या पाठोपाठ आहे, मी एकटा नाही आता. आणि ती जी उमेद आहे ती उमेद घेऊन मी पुढं कंटिन्युटी काम करत गेलो. तर बऱ्याच काय होतं की 2019 आपण प्रचंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराचं थैमान घातलं होतं पुरानं. की मग बऱ्याच ठिकाणी बचाव कार्याची संख्या पण बऱ्यापैकी होती. NDRFच्या कोल्हापूरमध्ये पण टीम तैनात झाल्या होत्या, इंडियन नेव्हीच्या पण टीम तैनात झाल्या होत्या. तर 2019ला मी आंबेवाडीहून काही महिला गुढीच्या काठीचा वापर करून मी त्या महिलांना वाहत्या प्रवाहामधनं साईडला असं आणत होतो. आणि ते इंडियन नेव्हीचे कमांडर साहेब अभिजित बारसकर साहेब म्हणून होते गोव्याचे, त्यांनी ते सगळं चित्रीकरण पाहिलं की मी त्या महिलांना वाहत्या प्रवाहामधनं गुढीच्या काठीला धरून कसा बाहेर आणतो हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांनी काही लोकांना नदीवर जे उभा राहिले त्यांना विचारलं पंचगंगेवरती पुलावरती की तो माणूस कोण आहे की तो जीव धोक्यात घालून हे सगळं आणतोय. मग काही लोकांनी कोल्हापूरचे सांगितलं की ते कोल्हापूरचे मुलगा आहे दिनकर कांबळे नावाचा. तर तो ॲक्च्युली जीवरक्षक दिनकर कांबळे म्हणून आहे ते. तर ते त्यांना घेऊन येतात आणि ते सुखरूप येणार. त्यांनी सांगितलं ते म्हणले होय का. मग ॲक्च्युली काय करतात तर ते वेगवेगळ्या आपत्तीमध्ये लोकांना मदत करतात. आणि त्या मदत कार्य करत असल्यामुळे त्यांना त्यातला पाण्यातला पण अनुभव चांगला आहे. आणि ते तुमच्यावरून सुखरूप आणतील बघा म्हणलेत. आणि ज्यावेळेला मी घेऊन आलो त्यांना त्यावेळेला ते मला समोर आलेत आणि म्हणालेत की नमस्कार म्हणले. ते मराठीत बोलत होते, हिंदी पण बोलत होते, पण मराठीतलाच खूप चांगलं बोलत होते. सर म्हणले नमस्कार, मी अभिजित बारसकर इंडियन नेव्हीचा कमांडर आहे, गोव्यावरून आम्ही रेस्क्यू टीमसाठी आलो आहे आणि आपल्याला तुमची मदत होईल का. काही गोष्टी तिने इंग्लिशमध्ये थोड्या बोलल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की म्हणलं सर मी प्रोफेशनल रेस्क्यू ड्रायव्हर, पॅडीचा रेस्क्यू ड्रायव्हर, स्कुबा रेस्क्यू ड्रायव्हर आहे म्हणलं. बऱ्यापैकी मला हे अंडरवॉटर आणि पाण्यासंदर्भातले बरेच करंट्स वगैरे मला आता कोर्स केल्यामुळे माहिती झालेले आहेत. आणि त्या कोर्समधून मी बऱ्यापैकी चांगलं शिकलो की मला कुठल्या करंटला, कुठल्या पाण्याला, कुठल्या ठिकाणी काय काम करायला पाहिजे. मग मी रेस्क्यू ड्रायव्हर आहे म्हटल्यानंतर ते अगदी माझ्या गळ्यात पडले. ते म्हणले ठीक आहे तुम्ही आमच्या कंपनीवर काम करा आणि इथला जो काय भाग आहे ह्या भागामध्ये कुठल्या गावामध्ये कुठल्या घरापाशी जायचं आहे तिथं तुम्ही नेव्हिगेशन करा. आता इंडियन नेव्हीची एक्सपर्ट माणसं असतात ही. पण काय होतं की बऱ्याच वेळा एकमेकाच्या सहकार्यामुळे सुद्धा काम फास्ट होतं. आणि त्यांनी मला म्हणले ठीक आहे. मग मी त्यांना अप्रोच झालो आणि मग चिखलीमध्ये 2019ला जो पूर आला होता इथली सगळी माणसं आम्ही सोनतळ्याला हलवत होतो. पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एक बोट लोड केली आणि एक बोट लोड करून सोनतळ्याला जायला आम्हाला 22 ते 23 मिनटं लागत होती लोड केलेली बोट.
आणि तिकडून येताना लोक सोनवळीला सोडली आणि ती तिकडून खाली चिखलीला येत असताना परत लोक न्यायला आम्हाला 12 ते 13 मिनटं जात होते. माझ्या डोक्यात एक असं पडते क्लिक आलं की आपण ह्या टेक्निकनं काम केलं तर बरं होईल. मग दुसरी ज्यावेळेला मी ट्रिप घेऊन गेलो आणि आम्ही तिथं सोडली नाही येताना त्यांना मी एक विनंती केली तिथल्या महिलांना मुलांना की बाबा ज्यांच्याकडे भगवं कापड आहे, भगव्या कलरचं ज्यांच्याकडे ओढणी असेल, रुमाल असेल, टॉवेल असेल, काय असेल, मफरेला असेल तर तुम्ही मला द्या, तुम्हाला पाहिजे आहे. ते म्हणले कशासाठी पाहिजे आहेत? नाही म्हणलं मला पाहिजे आहे. मी ते घेतले गोळा करून आणि ज्या रूटनं जात होत ना तिकडं नदीच्या कडला बच्च्याचे झाड होतं, कारण आम्हाला पावसामुळे दिसत नव्हतं, दिशा दिसत नव्हती, आम्ही मार्ग काढत जात होतो. मग मी प्रत्येक झाडाच्या फांदीला ते भगवं कापड बांधलं आणि तो एक ट्रॅक तयार केला असा आणि तो चिखलीपर्यंत ट्रॅक आणला. आणि मग नंतरचा जो पराक्रम असा झाला की आम्ही बोट भरली की बोट भरलेली बोट लोड झालेली बोट म्हणजे सोनतुलीला जायला 3 ते 3.5 मिनटात जायची आणि ते रिटर्न 2-2.25 मिनटात यायची. म्हणजे एवढा टाईम पिरियड आम्ही वाचवला त्यामध्ये. म्हणजे ते मला क्लिक झालं त्यावेळा, म्हणजे ठरवून नव्हतं, क्लिक झालं. आणि मग मी सरांना सांगितले सर माझ्या डोक्यात असा विषय आहे मी हे असंच केले. अरे यार म्हणले हे तुम्ही ट्रॅकच तयार केला म्हणले. मग त्या हिशोबानं आमचा जो टाईम वेस्ट झाला होता तो टाईम आम्ही न वेस्ट घालवता तिथली माणसं सगळी स्थलांतर केलीत. त्यानंतर मी आवर्जून सांगतो की माननीय आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके साहेब ह्यांचा दौरा तिकडं पूर पाण्यासाठी आली होती आणि यांची चिखलीमध्ये बोट बंद पडली. ही बोट NDRFची होती आणि बोट काय इंजिन चालू होत नव्हतं. त्यावेळेला आम्ही तिकडून इंडियन नेव्हीच्या बोटमध्ये मी आलो आणि मला चंद्रदीप नरके साहेब म्हणले अरे दिनकर ही बोट बंद पडली आहे, जरा हिला चालू कर. मग मी म्हटलं सर 2 मिनटं थांबा म्हटलं, ही लोक यात बसवतो तर मी चालू करतो. आणि लोकांना एका इंडियन नेव्हीच्या बोटीत बसवलं आणि त्यांना मी काय केलं ती बोट पाठवली सोंदळीला. आणि ती जी मशीन जे बंद पडलं होतं ना त्याचा करंटचा प्रॉब्लेम होता, वायर शॉर्ट होत होती. मी ती नेमकी वायर मी मेकॅनिक असल्यामुळे ती वायर मी व्यवस्थित रिपेअर केली आणि जे बॉडीला टच होती तिथून मी साईडला केली आणि त्यांना म्हणलं स्टार्ट करा म्हणलं. स्टार्ट झालं. आणि मग त्यानंतर तिने 2019 जो दौरा होता त्यानंतर त्यांनी जाऊन त्या सोनतळीला भेट दिली आणि त्यानंतर ते परतीचं प्रवासानं ते परत त्यांच्या मुंबई ह्या ठिकाणी गेलेले. म्हणजे 2019 ते काम आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी केले. ते आता त्यावेळा कुठले तर मंत्री होते, आता ते मुख्यमंत्री आहेत. तर अशा पद्धतीनं चिखलीतलं काम झाल्यानंतर आम्ही शिरोळ भागात गेलो. शिरोळमध्ये गेल्यानंतर असं झालं की नाणीबाई चिखली तिथून आता आम्ही जी गावं पुरामध्ये गेली होती त्या ठिकाणी आम्ही पोचलो. त्यावेळेला माननीय संभाजीराजे खासदार कोल्हापूरचे हे सुद्धा पूर परिस्थितीत लोकांना तिथं दौरा करायला आले होते. त्यांनी तिथं पाहिलं की त्यांच्या बोटीत जे स्थानिक लोक होते ते म्हणले की असं दिनकर कांबळे जीवरक्षक आहेत. राजांना सुद्धा एवढं समाधान वाटलं की ठीक आहे बाबा आपला माणूस आहे जिल्ह्यातला. आणि मग इंडियन नेव्हीच्या सगळ्या लोकांना मी सांगितले की अधिकारी कमांडर साहेबांना वगैरे की कोल्हापूरचे सरकार घराण्यातले सरकार आहे ते ओळख परिचय करून दिला. आणि मग त्यावेळेसुद्धा खासदारांनी संभाजीराजांनी आव्हान केलं तिथल्या लोकांना की तुम्ही इथून बाबा स्थलांतर व्हा. मग आमच्या बोटीत सगळी लोक येऊन बसायला चालू केले, आम्ही तिथनं लोक स्थलांतर केलीत. पण दरम्यान एका माणसाचा तिथला एक हट्ट असा आमच्या ह्याला आला की तो म्हणला की त्या ह्याच्यावरती रानामध्ये घरावरती एक माणूस तिथं घरात राहिला, त्याला जेवण नाही, त्याला जाऊन जेवण द्या. आम्ही काय म्हणलं की त्याला जेवण तो बनवून खात असेल तर ते खाऊन दे, आमच्याकडलं एक्स्ट्रा जेवण त्याला नेऊन देण्यात काय अर्थ नाही. कारण कसं आहे जाताना जर समजा तिथं जे डांब आहेत इलेक्ट्रिक डांब त्या डामाला जर बोट कुठं क्रॅश झाली तर ते प्रॉब्लेममध्ये आम्ही येऊ शकतो. तर त्यांनी ते ऐकलं नाही. ते म्हणले नाही नाही तिथं काय अडचण नाही म्हणले. ते बोट घालायला लावली आणि बोट घातल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की तिथल्या स्थानिक माणसांनी जे दाखवायला पाहिजे होतं ते चुकीच दाखवून खाली एका इलेक्ट्रिक डांबाच्या याला पोलला ते बोट फाटली आणि बोट पंक्चर झाली. त्यामध्ये जेवढं खाद्य होतं म्हणजे जर माणसांसाठी जे चपाती पॅकेट होतं, बिस्लेरी बाटल्या होत्या, ह्या सगळ्या मी खाली पाण्यात फेकून दिलं. सगळं जेवण आणि बाटल्या फेकून दिल्या. मी हा विषय आज सांगतोय कारण परिस्थिती अशी होती की इंडियन नेव्हीचा जो ऑपरेटर होता, बोट ऑपरेटर होता, तो मी आणि त्या गावातला जो नागरिक होता, ह्या आमच्या तिघांचेही जीव महत्त्वाचे होते वाचणे. आणि बोटीत लोड असल्यामुळे बोटीत पाणी भरत होतं. त्यामुळे मी ही बोट एम्प्टी केल्यामुळे बोटीत पाणी भरायचं प्रेशर कमी झालं. कारण तो त्यावेळेला परिस्थितीनुसार आपल्याला तो काय केलं पाहिजे ह्याचं जर अवेअरनेस असेल तर ह्या गोष्टी बऱ्याच जीव वाचू शकतो. मग त्यासाठी जो करणा होता आमच्या स्पीकर होता साधवायसाठी, मग तो माणूस उडी मारत होता. तिथला स्थानिक माणूस होता ना तो उडी मारता आता बोट भरणार आणि बुडणार
त्याला म्हटलं बाबा मी माझ्या कमरेला रशी आहे, ह्या रशीने त्याला तिथं बोटीत बांधून ठेवला. त्याला म्हटलं तू काय मरू शकत नाही, आम्ही मरत नाही म्हणजे तू मरू शकत नाहीस, त्यामुळे तू उडी मारू नकोस, घाबरून उडी मारू नकोस, तुला सांगतो एवढं काम कर म्हणलं. तोच स्पीकर असतो ना त्याच्या मागचं युनिट काढलं, तो कॅरी बॅगमध्ये गुंडळून पॅक करून ठेवलं पाणी लागू नये म्हणून. आणि त्या नळ्यानं मी त्या बोटीतलं पाणी काढत आम्ही त्या गावात आलो. आणि त्या गावातनं रात्री आम्हाला पोचायला मला वाटतं का ते 6:30 वाजले. एवढी बोट फाटली होती, साधारण 2-2.5 फूट फाटली होती बोट. आणि मग ती बोटसुद्धा आणणं गरजेचं होतं बाहेर. मग कमांडर साहेबांनी लीड केलं. आम्ही बोट बांधली आणि जे बोटीत पाणी घुसत होतं त्याच्यावरती, कारण कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही प्रवाहामधनं बोट बाहेर काढणं महत्त्वाचं होतं. तर ती बोट बाहेर काढला मला वाटतं रात्री आम्हाला काय 9:30 वाजले. पण माणसाने एखादा रेस्क्यू ऑपरेशन करत असेल किंवा एखादी गव्हर्नमेंट एजन्सी काम करत असेल तर त्यांना बऱ्यापैकी नॉलेज असतं, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं, त्यांना कोर्स दिलेले असतात. आपण एक स्थानिक म्हणून काय तर आपण गाईडलाईन करा. तुमचं गाईडलाईन खेड्यातल्या माणसं म्हणजे जो स्थानिक साहित्याचं गाईडलाईन घेणं हे फार गरजेचं असतं कामात. पण अतिरिक्त गाईडलाईन करणं हे फार धोकादायक असतं रेस्क्यू काम करणाऱ्या माणसासाठी. तो माझ्या आयुष्यातला फार मोठा शिरोळ तालुक्यात 2019 मधला हा प्रसंग होता. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी काही मुलं बघा, आता गेल्या वर्षीच तुम्हाला सांगतो की तोरसकरवाडी बुधळगड तालुक्यामध्ये एक धबधबा आहे, वॉटरफॉल. त्या ठिकाणी TV सिरियल एका मॉडेलनं काय केलं, तो धबधब्याची तिथं येऊन शूट केलं आणि तो व्हायरल गेला इंस्टाग्रामवरती. आणि व्हायरल गेल्यानंतर तिथं मग हजारो पब्लिक सगळं ह्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं आसपास सगळं बघायला गेलं. का तर ते TV सिरियलमधलं मॉडेल तिथं अजून बसले वाटतं त्यांची वाट बघत. आणि ते मॉडेल जाहिरात करून निघून गेलं. तो धबधबा बघायसाठी गेली. त्या धबधब्यामध्ये साधारण 2 ते 3 लोक मरणार होते. त्यातली दोघं कशी तरी वाचले, पण एक जो गेला तो 60 फूट खाली एका झाडाच्या फांद्याखाली जाऊन अडकला होता. तर तो 60 फूट त्या वॉटरफॉलमध्ये बुडलेला मुलगा काढणं पॉसिबल नव्हतं, कारण एवढं धोकादायक होतं ते ना की त्या पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये खाली जायचं, खाली गेल्यानंतर काय होईल ह्याची गॅरंटी नसते. आणि मग त्या ठिकाणी मला जेव्हा सगळ्या यंत्रणांनी जाऊन तिथं काम पाहिलं केलं, पण काही यंत्रणेने माझं नाव सजेस्ट केलं. मला जेव्हा बोलवलं त्यावेळा मी त्या ठिकाणी गेलो, मी पाहिलं, मी माझं जे स्कुबा डायव्हिंगचं सगळं किट आहे ते घालून मी त्या ठिकाणी गेलो. मी पहिल्यांदा त्याची रेकी केली, पाहणी केली. आणि मी माझे जे सहकारी साथीदार आहेत माझ्या संस्थेचे त्यांना मी सांगितलं की मी फर्स्ट टाईम मी रेकी करतो आहे, रेकी करून आल्यानंतर मी कसा त्यात माझा जीव धोक्यात जाणार, मी कसा मरणार आहे ह्याच्याबद्दल त्यांना सूचना दिली. आणि समजा मी त्या मरणाच्या दाढत जात असेल किंवा त्या धोक्याच्या रेंजमध्ये जात असेल तर मी तुम्हाला एखादाच इंडिकेट सिग्नल दिला तर तुम्ही मला कशा पद्धतीने बाहेर ओढायचं आहे हे सगळं क्लिअर केलं माझ्या संस्थेच्या मुलांच्यावरून. आणि मग त्यानंतर मी त्या खाली गेल्यानंतर तो मुलगा जो अडकला होता त्याला असा उपसून घेत असताना ना तो उपसाने पाण्याच्या फ्लोनं परत बॉडी पुढे गेली. त्याच्या बॉडीवर मी गेलो आणि माझ्या पाठीवरती जो पाण्याचा जो पडणारा फ्लो आहे तो माझ्या डायव्हिंग सिलेंडरवरती पडला. तोवर मी सिग्नल दिला माझ्या संस्थेच्या पोरांना, त्यांनी मला बाहेर ओढून घेतला. पण दरम्यान काय झालं, 2 दिवसात मला काय प्रॉब्लेम वाटला. मग तिसऱ्या दिवशी बाकी माझे सगळे मणके सुजले, मला चालायला बसायला उठायचा प्रॉब्लेम झाला. माझं नागरिकांना आणि पर्यटकांना माझं काय विनंती आहे की मित्रांनो, आनंद घेतला पाहिजे निसर्गाचा, पर्यावरणामध्ये आपण फिरलो पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे. पण अशा काही ठिकाणी पूरपरिस्थितीच्या ठिकाणी किंवा तो एखाद्या वॉटरफॉलच्या ठिकाणी जात असताना तो लांबूनच बघणं फार महत्त्वाचं असतं. जवळ जाणं म्हणजे निसर्ग आपल्याला केव्हाही अति प्रेमात पडला तर तो कवटाळ्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही आहे. हे बऱ्याच ठिकाणचे अनुभव आहेत. बऱ्याच ठिकाणी काय आता सध्या आपल्या हातात एक छोटा इलेक्ट्रॉनिक आता सिस्टीम आलेलं आहे की आपण किती चांगलं दिसतो किंवा किती जवळ दिसतोय हे दाखवण्यापेक्षा तुम्ही किती सुरक्षित आहे हे दाखवणं पण गरजेचं आहे. त्यावेळेला मी आव्हान केलं त्या धबधब्याबद्दल. ज्या नागरिकांनी मला सांगितलं गावकऱ्यांनी की दादा तुम्ही काय तर सांगा, ही लोकं येतात, आमची भात शेतीचं नुकसान होतं आहे. पण मी म्हटलं बाबा मी काय तर बोलायला प्रॉब्लेम व्हायचा असं नको म्हणलं. तर ते नाही म्हणजे दादा सांगा तुम्ही, त्याशिवाय लोक याची बंद होणार नाही. मी माझा एक छोटासा मी त्यामध्ये एक स्पीच दिलं मी की बाबा रे म्हणलं मला धोका काय होतो, मीच त्या ठिकाणी म्हणून माझ्यासारखा जर एक्सपर्ट असेल म्हणजे पॅडे रेस्क्यू डायव्हरचा माझा कोर्स आहे, मी 120 फुटाचं माझं लायसन आहे समुद्रातलं. माझ्यासारख्या माणसाला जर तो प्रॉब्लेम होत असेल 60 फुटावला माणूस काढायला वॉटरफॉलमधला, तर तुम्ही इमॅजिन करा की आपण मदत कार्य करणाऱ्या माणसासुद्धा कसा धोक्यात घालतोय हे जे एक समीकरण तुम्ही तयार करताय मित्रांनो. माझी एक विनंती असेल तुम्हाला की तुम्ही जा, आनंद घ्या. बऱ्याच ठिकाणी आता कावळे साधला सुद्धा लोक जातात की जे पाणी खालनं वरती येतं. असं काही विशाळगडला पण प्रसंग असं खालनं पाणी येतं. 2009चा एक तुम्हाला प्रसंग सांगतो. विशाळगडचं नाव अचानक माझ्या तोंडात आलं म्हणून. 2009ला पेठ इस्लामपूरची काही मुलं, तरुण मुलं सगळी यंग म्हणजे साधारणतः 20 ते 27 वर्षातली मुलं सगळी ती विशाळगड फिरायला आली होती. सगळे विशाळगड फिरून आले, सगळे अल्कोहोलमध्ये होते.
तिने गाडी त्यांची बोलेरो गाडी साईडला लावली. प्रचंड वारा, प्रचंड धुकं, प्रचंड पाऊस होता आणि ज्या ठिकाणी गाडी लावली त्या ठिकाणी ते वाऱ्याच्या फ्लोनं ती गाडी अशी हलत गाडी स्किड झाली. ड्रायव्हरनं ब्रेक मारायचा प्रयत्न केला पण ब्रेक लागला, गाडी स्किड होत खाली गेली आणि खाली गेल्यानंतर साधारणतः 1800 ते 2000 फूट खाली दरीत ती गाडी फॉल झाली. मित्र, इमॅजिन करा, गाडीचा पुढा समोर होता बोलेरोचा, पण ती गाडी ज्यावेळेला व्हॅक्यूम हवेच्या दरीतल्या हवेच्या प्रेशरनं ज्यावेळेला गाडी वरती दाब आला त्यावेळेला त्या गाडीचा पुढा पाठीमागं झाला. म्हणजे फ्रंट बाजू बॅक बाजू फ्रंटला झाली आणि खाली ज्यावेळेला गाडी आपटली त्यावेळेला आपटल्यानंतर ते एका दगडावर गाडी आपल्यानंतर तिथं जी आत मुलं होती ही सगळी छिन्न अशी विस्कळून पडलीत आणि जी काही दगडावर पडलीत, काही झाडावर पडलीत. म्हणजे एकाही मुलग्याचं मी स्वतः डेड बॉडीज तिथं हँडल केलेल्या 10 डेड बॉडीज मी मित्रावर काढल्या. तिथल्या एक जिवंत मुलगा काढण्यात मला आणि माझ्या सगळ्या सिस्टीमला यश आले. त्यावेळेला कोल्हापूरमध्ये विनोद कांबोज आणि प्रमोद पाटील, म्हणजे कोल्हापूरमधलं क्रिया राऊंड जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आणलं असेल प्रथम कोणी तर हे विनोद कांबोजने आणलं. त्याबरोबर आपले प्रमोद पाटील आहेत. हिनी या लोकांनी त्यावेळेला केलं पण ह्याचा विस्तार त्यावेळा छोटा होता. लक्षात ठेवा, हे ज्यावेळा आम्ही काम केलं त्यावेळा विनोददादा वरनं गाईड करत होते, प्रमोद पाटील गाईड करत होते. त्यामुळं तर तो दीपक पाटील नावाच्या व्यक्तीला मला वाचवण्यात यश आलं. मी वाचवला म्हणत नाही, यश आलं मला. मी डॉक्टर नाही आहे, मला यश आलं. परवाच त्या मुलग्याचा मला फोन आला होता की दिनकरदादा असं माझं मॅरेज अचानक ठरलं आणि तुम्ही यायला पाहिजे. मी त्यावेळेला माझं ॲक्च्युली बिदरला ट्रेनिंग चालू होतं एका कंपनीमध्ये. मी म्हटलं मित्रा मी बिदरला आहे कर्नाटकमध्ये, मी आलो की तुला 100% भेटतो. म्हणजे अशा बऱ्याच म्हणजे आत्ता पण नाही ना मला 1300-1350 लोकांना वाचवण्यात मला यश आलेलं आहे. प्रत्येक अपघात म्हणजे तो रोड अपघात असेल, स्नेक बाईट असेल, इलेक्ट्रिक शॉक असेल, पुरातला असेल किंवा बिल्डिंग अपघात असेल. आता बिल्डिंगमधला शॉमिलमध्ये एक असाच अपघात झाला होता की बिल्डिंग कोलॅप्स झाली होती. ते बिल्डिंग खाली तो मुलगा अडकला होता. तर त्याच्यामध्ये एक ती खाली जी शिळा होती शिळेमध्ये एक सुपारी एवढा दगड होता. तो दगड जरा तरी हल्ला ना तर अख्खी भिंत बचाव कार्य करणाऱ्या सगळ्यांच्या अंगावरती येणार होती. त्यामध्ये तो विषय मला चीफ फायर ऑफिसर चिले साहेब होते त्यावेळेला. ते म्हणले दिनकर तो विषय तुम्ही पुढवून करा. ते म्हणले ते कोणाला विषय घेणार नाही. चीफ फायर ऑफिसर चिले साहेबांनी मला सांगितलं, मी तो विषय लीड केला. त्यांचे सहकारी माझ्याबरोबर घेतले होते. पण त्यात माझी जरी चूक झाली असती तर अख्खी भिंत माझ्याही अंगावर आली असती. पण सुदैवानं टेक्निक्स त्यावेळेला माझा नुकतंच मी कोर्स करून आलो असतो. तो ऑस्ट्रेलियाचा कोर्स मी नुकतंच केला होता. तर तो कोर्स केल्यामुळे मला त्यामध्ये त्यांनी फर्स्ट एड काय असतं, प्रथमोपचार काय करायचं, हे बऱ्याच गोष्टी मला त्यांनी शिकवल्या होत्या. त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन बरेच तिथले काय पॉलिटिक्स लोक तिथं येऊन त्यांना पाणी पाजा, सरबत द्या, चहा द्या. मी सगळ्यांना सांगितलं की बाबा तो भिंतीच्या खाली पडलाय, तो आपडलाय, कृपया माझी विनंती आहे की त्याला पाणीही देऊ नका. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण त्याला जे काय असेल ते आपण देऊ. पण आता मी असताना माझ्या ताब्यात असताना मी तुम्हाला काय देणार नाही. मग डॉक्टरच्या सल्ल्यानुसार द्यायचं म्हटल्यानंतर मग त्याला आम्ही बाहेर काढला. त्यांना जमिनीच्या बाहेर सेफ ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांना ते सरबत दिला, त्याला नेऊन हॉस्पिटलला ॲडमिट केलं. पण आज तो एका बॉडी बिल्डरचा कोच आहे. लक्षात ठेवा. सांगायला काय वाटतं की हे ॲक्सिडेंटली म्हणजे नैसर्गिक आघात तुमचा अपघात झाला मान्य आहे. त्यातनं तुम्ही एखाद्या ठिकाणी हॉबी म्हणून फिरायला जाताय त्यावेळेला तुम्ही स्वतःहून जे काय आपत्ती निर्माण करून घेता त्यामध्ये जे येणाऱ्या रेस्क्यू टीमला किंवा बचाव कार्य करणाऱ्या माणसाला किती प्रॉब्लेम होऊ शकतो. माझं तुम्हाला एक उदाहरण देतो की मी कवठे महांकाळला, सांगली जिल्हा कवठे महांकाळ तालुक्यामध्ये तबडेवाडा नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी 8x15चं एक टनेल आहे. म्हणजे तिथं भूगर्भातनं काय केलं, तिने एक कॅनल काढला आहे. कॅनलमधलं सगळं मटेरियल तिथं लिफ्टिंग करत होते. त्या ठिकाणी एक बॉडी पडली म्हणून मला फोन आला आणि मी त्या ठिकाणी पोचल्यानंतर सगळं सांगितलं की असंच आहे. तर तिथं बघितल्यानंतर त्या दिवसा डोक्यावर सूर्य असताना त्या टनेलमध्ये अंधार होता. मग बरंच रोप घेऊन आम्ही तिथं पोचल्यानंतर त्या ठिकाणी गेलो, रोप वेट सेट केले. मग खाली तिने सगळे अनुभव म्हणजे मला वाटतं ते बी 12-13 दिवस ते झटत होती, बॉडी निघत होती. क्रेनवरनं सोडायची, पाळणा सोडायचे. पण खाली गेले का अंधार असल्या की त्यांना काय कळायला, खाली पक्षी होते कबूतरसारखे, ते फडफडले की ते जाणार लोक घाबरायचे. मग बॅटरी घेऊन जायची. बॅटरी तिथं पण जाऊच तर ते पक्षी आले की ती बॅटरी पडायची खाली घाबरून वरती यायचे. ज्यावेळेला मी तिथं पोचलो, मी ऑब्झर्वेशन केलं आणि मी सांगितलं की बाबा ठीक आहे करूया. मग मी सगळा सेटअप लावला आणि ठीक आहे म्हटलं. मग मला थोडंसं कुठल्याही कामात माझी थोडं अभ्यासाची माझी भूमिका असते. मी काय काम करतो मला ह्या कामाशी मतलब नसतो. त्याच्या पाठीमागची घटना काय घडली, याच्या पाठीमागं काय सायकोलॉजी असेल, काय सायन्स असेल किंवा काय करावं लागेल, कशामुळं घडलं, हा जो अभ्यासाचा भाग आहे ना हा इम्पॉर्टंट असतो. माझं मत काय की मदत कार्य करत असताना काही जे काय टीम्स पण आहेत काम करतात. खूप ठिकाणी महाराष्ट्रभर टीम झालेल्या आहेत सगळ्या रेस्क्यूच्या. माझा आता परवा ते SDRFची एक टीम तुम्हाला अकोल्यामध्ये बचाव कार्य म्हणजे जी मुलं बुडली त्यांना बचाव म्हणजे रेस्क्यू करायला गेल्यानंतर बोट बुडली आणि म्हणजे सैन्य दलातील 5 ते 6 लोक गतप्राण झाली.
हा अभ्यासाचा भाग असतो. तुम्हाला त्यातल्या गोष्टी माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. माहिती करून घेतला तर तुम्ही अगेन्स्ट जाऊ शकता, तुम्ही लीड करू शकता एखाद्या गोष्टीचे. तर बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या मला तुम्हाला ते विशाळ हे जर सांगायचं कोटी मागायचं तर त्या ठिकाणी पोचलो ना, पोचल्यानंतर मी सगळं सेटअप लावलं. खाली उतरत असताना मला खाली दिसत नव्हतं. मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली की सर म्हणलं जेवढे हे बघे लोक आहेत त्यांच्या गाडीचे सगळ्यांची मिरर काढा, आरशे काढा. मला आरशे पाहिजे, मला माहीत नाही. ते म्हणले आरशे कशा, मला पाहिजे, मला बाकी माहीत नाही. आरशे सगळे गोळा केले आणि त्यातली काही मुलं अशी नेमली की तू म्हणलं आरसा घ्यायचा आणि सनलाईट त्या आत पाडायचा. आणि तो सनलाईट आत पाडून मी 450 फूट खाली उतरायला चालू केलं. मला बऱ्यापैकी मला वाटतं साधारणतः मी जवळपास 420 फुटाच्या आसपास गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं ऑक्सिजन नाही आहे. आता करायचं काय? आता इथं काय झालं तर मला वाचवायसाठी कोण येऊ शकत नाही, मला रेस्क्यू करायला कोणी येऊ शकणार नाही. कारण मी ज्या रेस्क्यूला आलो आहे की माझ्याकडे ह्या जनतेतली कोल्हापूर किंवा ह्या महाराष्ट्रातल्या जनतेची माझ्याकडे जी काय अपेक्षा आहे की बाबा हा माणूस हेच काम करू शकतो, हाच या धोक्यात उतरू शकतो, ही जी अपेक्षा आणि भावना आहे ना, त्या भावनेच्या पलीकडे जाऊन कोण मला मदत करेल हे मला जर वाटत नाही. मग काय करायचं? मग थोडंसं मी ऑब्झर्वेशन केलं की काय खाली जिथं पक्षी खाली जायचे ते कबूतर खाली गेले ना की फडफडायचे आणि पाण्यात पडायचे आणि भाजायचे. पाणी साधारण 4 ते 4.5 फुटच पाणी होतं, टेबल पाणी होतं. थोडंसं नॉर्मल हालायचं पाणी. ते पक्षी खाली पडलेले दिसायचे, त्यांची पंख वर यायची. माझ्या लक्षात आलं इथं ऑक्सिजन डिस्कनेक्ट होतं. मग ते अंतर ज्यावेळेला मी मोजलं, माझी जी रॅपलिंगची जी रोप होती ती रोप बरोबर तिथं मोजली आणि त्याचे मी वाव मोजले की किंवा किती मीटर आहे. आणि त्यानंतर मी काय केलं की मग आता आपण त्या ठिकाणी पोहोचायला आपल्याला किती वेळ लागेल आणि पोहोचल्यानंतर आपल्याला ते काम करायचं आहे आणि ते काम करून परत वरती यायचं आहे. मग हे सगळा कालावधी किती लागेल मी थोडं कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण किती वेळ श्वास रोखू शकतो आहे. एखादा माणूस 45, 47, 48 सेकंद माणूस ब्रीथ बंद करू शकतो, थांबवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त थांबवू शकत नाही. जो सिस्टीममध्ये जो एखादा प्राणायाममधला असेल, एक्सरसाइजमधला असेल, नेहमी स्विमिंगमधला असेल, डीप डायव्हिंग करत असेल विदाऊट इक्विपमेंटचं, त्याला सवय असेल तर तो साधारण 2, 2.5, 3 मिनिटापर्यंत जाऊ शकतो. मग सामान्य माणूस एवढ्या वेळ जाऊ शकत नाही ना. मग मी माझं ऑब्झर्वेशन केलं, मी साधारण 2.5 मिनिटं माझं ब्रीथ ऑफ करत असेल तर मला हे काम मग ते 1.25 मिनिटात संपवायचं आहे, म्हणजे 48 सेकंदातच संपवायचं आहे. माझी रेंज आहे माझी, पण मला त्या रेंजला चॅलेंज नाही, टार्गेट नाही करायचं. मला 48 सेकंदामध्येच संपवायचं आहे. मी नॉर्मल माणूस आहे, मी मला स्वतःला अपडेट केलं. आणि त्या हाईटला काय केलं की मला खाली गेल्यानंतर मला समजा माझा श्वास सुटला तर मला श्वास मिळणार कुठला? मिळेल पण कसं? मी ऑन बॅलन्स होणार, ऑन कॉन्शियस होणार. म्हणून मी काय केलं, जो मुलगा पडला होता त्या मुलग्याच्या टी-शर्टवरती माझ्या रोपचं ना एक टोक सोडलं. एक टोक सोडल्यानंतर तो टी-शर्ट असा होता ना, तो थोडासा असा खाली गेला आणि माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये एअर टाईट पॅक झालेली आहे. कारण एवढ्या दिवसाचं बॉडी आहे म्हणजे हे स्किन सुट्टी झालेली आहे आणि ह्यामध्ये 100% हवा स्टोरेज आहे. मग त्या ठिकाणी काय केलं, मी तो जी हाईट होती 20-22 फुटाची त्याला मी सेल्फ अँकर केला आणि 22 फुटावरती मी काय केलं, डायरेक्ट जंप मारली. जंप मारल्यानंतर बॉडी हल्ली पण मी त्याचा पहिला टी-शर्ट होता त्या मानेपेक्षा टी-शर्टला असं दाबून धरलं, एअर जाऊ दिलं नाही तिचे पॅक. कारण त्याने जीन पॅन्ट घातल्यामुळे जीनवर ते टी-शर्ट होतं तर खालनं सगळं स्किन निघाल्यामुळे चिटकून होती. हे तर दाबून धरलं. पहिली मी बॉडीला नॉट्स सगळ्या बांधल्या आणि मग श्वास मला सोडणंच भाग होतं, कारण एवढं ब्रिदिंग माझ्यावरती हे झालं. मग आता श्वास तो घ्यायचा आहे मला, तर मला माहिती होतं की त्याच्या बाबा टी-शर्टमध्ये एअर टाईट आहे, ती मला श्वास घ्यायचा आहे. तो बॅक्टेरियामधला श्वास आहे. मी तो ब्रीथ सोडला मित्रांनो आणि त्या टी-शर्टमध्ये ती कुजलेल्या बॉडीचं स्किन चिटकली होती अशी त्याला. त्या स्किनच्या आत असणारा तो जो ऑक्सिजन होता तो मी ब्रीथ भरला असा एक साईडला. आणि मी वरती आलो की ज्या रेंजपर्यंत मला ऑक्सिजन कंटिन्युटी मिळणार त्या रेंजपर्यंत आलो. आणि त्या रेंजपर्यंत आल्यानंतर मग मी वरच्या लोकांना सांगितले की आता मला वरती ओढायचं आहे, पूल करायचं आहे. मग पूल करत असताना मी जोरात ओरडत येतो पूल पूल म्हणून. हे पूल म्हणून मी जवळ 400, 450, 450 फूट वर येऊच तर मी कंटिन्युटी ओरडत होतो. आणि त्यावेळेला माझ्या कुठलंही इन्स्ट्रुमेंट होतं, फक्त मी स्वतः हँडल म्हणजे दंडावरती येतो, मनगटावरती. तर ज्यावेळेला मी येत होतो ना तर त्याच्या पाठीमागे माझ्या ओरडण्याच्या पाठीमागचा दुसरा एक भावार्थ सांगतो मला की मी जो ब्रीथ सक्शन केला होता तो 100% माझ्या श्वासनलिकेमध्ये तो टच झाला होता. त्यामुळेच मी वर येऊ शकलो, तो आत गेला मला फुफ्फुसामध्ये. पण त्यामधनं जे काय बॅक्टेरिया गेलेले आहेत ते कंटिन्युटी बाहेर फेकण्यासाठी जोरानं ओरडतो. श्वासनलिका माझी कोरडी पडत होती. आणि मग त्यातनं वरती आल्यानंतर मला म्हणले अहो तुम्ही एवढं का ओरडता? मग त्यांना मी सांगितलं की मी ओरडत होतो, मला घशाला कोरड पडत होती. आणि कोरड पडत असताना माझ्या हातावरती जो मीठ फुट्याला घाम होता ना तो मी चाटायचो असा. आणि त्यामुळं मला परत तोंडामध्ये लाळ सुटायची आणि परत मी कंटिन्युटी
वरती यायचं. असं करून ते मित्रांनो मी 450 फूटमधलं ऑपरेशन मी केलं. माझ्या आयुष्यातला खूप मोठा तो प्रसंग होता, कारण विशाळगड हे माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. पण विशाळगडपेक्षा महाग चॅलेंज ते होतं, कारण विशाळगडला खूप सारखी दिग्गज अनुभवी माणसं वर होती आणि ते ओपन ग्राउंड होतं. हे कसं होतं, स्टोरेज होतं. ह्यात चूक झाली गेला क्षमा नाही. ती ज्यावेळेला मी बॉडी काढली, मला वाटतं 2 ते 3 दिवसानंतर मी नेहमी एक्सरसाइज करतो. मी डिप्स मारत असताना माझी फ्रंट आणि बॅक स्किन अशी एक्सपंड झाली होती. जी जसं थंडीत फाटतं ना तशी स्किन फाटली होती. मला वाटतं साधारणतः 12-13 दिवस मी हळद आणि मिठाचं पाणी करून मी बनेन घालायचो आणि मी शर्ट घालायचो आणि मी कंटिन्यू माझं काम करायचो. असं मीठ आणि हळद लावून मी माझं ते फाटलेली जी स्किन होती ना, क्रॅक गेलेली, ती रिकवर केली. त्यामुळं पर्यटकांना माझं एकच विनंती आहे की तुम्ही जाणाऱ्या पर्यटनस्थळी की तुम्ही स्वतःचा कसा जीव वाचेल किंवा त्या ठिकाणी जात असताना तुम्ही प्रॉपर गाईड कोण आहे तुमच्याकडे, त्याला त्यातलं नॉलेज आहे. धबधब्यावर जायचं त्यातलं नॉलेज आहे का, किंवा एखाद्या समजा गडकिल्ल्यावर जायचं आहे, ब्रह्मंदीला जायचं तर त्या संदर्भातल्या गडकिल्ल्याच्या संदर्भातलं तिथलं ट्रेकिंग, तिथल्या परिस्थितीचा अनुभव काय, इतिहासाचा आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा आहे. पण इतिहासाबरोबर तिथं होणारा डिझास्टर पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अलग लक्षात, कारण जेव्हा इतिहास तुम्ही ऐकत असताय त्यावेळेला एखाद्या तुम्ही बुरुजावरती गेला आणि बुरुज खाल्लं जर निकामे असेल तर हेही तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझं विनंती आहे की सर्व शिवभक्तांना आहे, सर्व पर्यटकांना आहे की मित्रांनो, कुठल्याही ठिकाणी जाताना तुम्ही तुमची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण विशाळगडच्या 1800-2000 फूट दरीमध्ये रोपवरनं जेव्हा आम्ही कामं केली तेव्हा काय त्रास झाला हा आम्हाला जाणे, ह्याच्यातनं बेनिफिट काय नाही, शून्य, प्रॉफिट लॉस हे काम आहे. कुठलंही प्रशासन कुठल्याही एनजीओला कुठल्या पद्धतीनं भरीव मदत करत नाही, लक्षात ठेवा. त्यावेळेला जे काय विनोद कांबोज सरांचं, प्रमोद पाटलांचा जो काय गृहरोचा जे ग्रुप होता त्यांचं एवढं इक्विपमेंट खराब झालं की ते परत पण नाही मिळालं त्या बिचाराला. समजा असा एखादा अपघात परत झाला तर ही लोक जगणं टिकणं महत्त्वाचं आहे. ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली कामं होणं महत्त्वाचं आहे. यांना साहित्य पण, आता माझ्या कमरेवर रोप आहे, मी नेहमी लावून फिरतो. काय लोक म्हणतात रोप लावून काय फिरतो काय माहीत नाही. की माझ्यासाठी लाईफ लाईन आहे, माझ्यासाठी पॉकेट लाईन नाही आहे मित्रांनो. तसं तुम्हीही काय करा की तुम्ही कुठल्याही ठिकाणी जात असताना तुम्ही त्या भागाचा पार्श्वभूमीचा विचार करा. तुमच्या घरी तुमच्या कुटुंबात कोणतरी वाट बघतंय, तुमची आई वाट बघते, वडील वाट बघतात, बायको वाट बघते, मुलं वाट बघतात. बऱ्याच ठिकाणी मला तुम्ही मुंबईवाला एक किस्सा मला परवा व्हॉट्सअपला होता की 2 मुलांना त्या कपलनं बाहेर बसवलं आहे आणि एका रॉकवरती जाऊन बसलेत आणि मुलांना दाखवतात आम्ही कसं भेसतोय. एवढ्यात एक मोठी लाट आली आणि ती घेऊन गेली. म्हणजे जन्म दिलेल्या मुलांसमोर आईवडिलांचा अंत होते. म्हणजे ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. म्हणजे आपण किती क्वालिफाय आहे ह्याचा पण विचार करणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, बऱ्यापैकी आता हे मी आता हे 30 वर्ष काम करतो आपत्ती व्यवस्थापनामध्ये, बचाव कार्यामध्ये, की खूप साऱ्या ठिकाणच्या लोकांना, जनावरांना, पशुपक्ष्यांना मी वाचवते. लोकांनी, महाराष्ट्रामधल्या लोकांनी दिलेली मला एक पदवी आहे की जीवरक्षक म्हणून. मी कुठेही युनिव्हर्सिटीतनं नाही छापून आणलेली. लोकांच्या मनात वाटलं की बाबा ह्या अनेक लोकांना, अनेक पशुपक्ष्यांना, प्राण्यांना वाचवणारा मुलगा आहे, अनेक रक्तथोड्यातल्या लोकांना वाचवणारा हा मुलगा आहे. खऱ्या अर्थानं बाबा हा देवदूत, हा जीवरक्षक आहे. अशा अनुषंगाने मला लोकांनी जीवरक्षक म्हणून मला संबोधित केलं. आज माझी ओळख महाराष्ट्रामध्ये दिनकर कांबळे नसून आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे म्हणूनच ओळख आहे. म्हणजे माझ्या कुठल्याही ट्रू कॉलरला जर गेला, नंबर डायल केला तरी तुम्हाला त्याच हिशोबानं दिसणार नाही. कुठेही ते हे केलं तर तो जीवरक्षक दिनकर कांबळे म्हणून, म्हणजे माझ्या घरी पत्र जर एखादं यायचं असेल तर दिनकर कांबळे नावून टाकलं की ते पोहोचत नाही, ते तिसऱ्या दिनकर कांबळे घरी जातं. आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे म्हणून टाकलं की ते माझ्या घरी प्रॉपर येतं. आता साधारणतः मी सांगितले गेले 30 वर्षे काम करत आलो. साधारणतः 1300-1350 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. म्हणजे वया 14 वर्षापासून आज माझं वय आहे 48. तर 4,500-4,500 वर मी डेड बॉडी रेस्क्यू केलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. दरीखोऱ्यातल्या असतील, तुमच्या पोरातल्या असतील, अन्य कुठल्या अपघातातल्या, मर्डरच्या खूप साऱ्या. त्यापैकी 17च्या बॉड्या मी स्वतः PM केल्यात. मी स्वतः PM करतो, पोस्टमार्टम करतो. बऱ्याच वेळा फील्डवर ज्या हाय डिकम्पोज बॉडी असतात त्याला तिथं कसं बऱ्याच वेळा प्रशासन यंत्रणा तिथं बाबा डॉक्टर लोक पोचतात, पण त्यांच्याकडे ओपन करणारा माणूस नसतो, बॉडी चिरफाड करणारा. तर त्या ठिकाणी मी त्यांना मदत करतो. अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना पण सांगतो साहेब मी PM करतो आहे, मी काय असेल ते सांगू दे, त्याबद्दल मी विषेरा काढून देतो. तर हे असं काम आजपर्यंत चालू आलेलं, चालत असणार आहे. आता हे सगळं काम मित्रांनो, माझं मोटरसायकलचं फुटपाथवरलं गॅरेज असून ह्यामध्ये माझ्या गॅरेजमध्ये ह्या कामामुळं दुर्लक्ष झालं आणि माझी गॅरेज लाईन कोलॅप्स झाली. आणि माझे असेच मला एक मित्र भेटला, शंतनू जाधव नावाचा आहे मुलगा, छान मुलगा आहे तो, त्याला जुन्या गाड्यांचा एक नाद आहे. आणि त्या मुलग्यानं मला असा आधार दिला, सांगितलं की मिस्त्री माझ्या गॅरेजमध्ये येऊन तुम्ही काम करा आणि मला तुम्ही 1 रुपया भाडं देऊ नका. मला एवढा दिलासा वाटला. आज मी त्या रिलायन्स मॉलपाशी त्या
शंतनू जाधवच्या गॅरेजमध्ये मी काम करतो आहे आणि तो अजून अनमॅरिड आहे मुलगा. त्यालाही काय चांगल्या गोष्टी माझ्या अनुभव सांगतो बाबा, व्यवसायाच्या संदर्भात असेल, बाकीच्या फॅमिलीच्या संदर्भातल्या असेल, आणि अगदी आम्ही गुण्यागोविंदांना भावासारखं आम्ही देत आता आहे. आता हे काम करायचं माझं कुटुंब जगण्यासाठी मला हे करावं लागतं. पण बऱ्याच वेळा काय होतं की अचानक फोन येतो की दिनकरराव असंच एका मुलं पोवा गेले तिथं आणि शाळेची मुलं तिथं 1-2 मुलं बुडल्यात किंवा एक मुलगा बुडला आहे. मला माझं काम टाकून जावं लागतं, कारण तो फोन असतो ना, तो माझ्या घराचा अपघात झाला आहे. कारण माझ्या वहिनीच्या वेळी झालं ना, त्यावेळेला मी डोक्यात ठेवलं की ही घटना ज्यावेळेला फोन येईल ना, अपघात असतो किंवा काही, की माझ्या घरात घडली, माझ्यापाशी बाकी कोण आहे, मी सगळं काम टाकतो आणि तिथं जातो, त्या ठिकाणी मी जातो. आणि गेल्यानंतर काय होतं, मग माझं एखादी वर्कशॉपमध्ये एखादी गाडी आली असेल तर ती गाडी तिथंच पडते. त्यामुळे काय होतं, कामातसुद्धा डिस्कनेक्ट होतो. म्हणजे मला जे माझ्या कुटुंबासाठी रोज काय भाजीपाल्यासाठी किंवा माझं कुटुंब चालवण्यासाठी मला रोजचे काय लागणारे जे काय पैसे आहेत, तर ते सुद्धा मी ह्या कामामुळे नेऊ शकत नाही. बरं, आज पण हे काम चालत कसं आलं, मी गावाकडे खुपटेवाचा घरात राहत होतो. म्हणजे माझ्या आयुष्यातला खरा माझ्या वडिलांनंतरचा जर माझे म्हणजे मला पितृत्व मला जे मिळालं ते माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब. दादांनी मला खऱ्या अर्थानं मला राहायला निवारा करून दिला. जोबानाना पार्कासारख्या ठिकाणी दादांनी मला राहायला घर दिलं, आणि ते घर माझ्या आयुष्यात कधी झालं पण नसतं, होणार पण नाही. असं दादाने मला छानपैकी मला सुंदर म्हणजे माझ्या कल्पनेच्या माझ्या कुटुंबाच्या विचाराच्या पलीकडे मला दिलं, आणि आम्हाला तो एवढा आनंद झाला. आणि मग दादानीच त्या वास्तुशांती घातली. आणि मग दादाने मी एक विनंती केली, दादा की अशा पद्धतीनं माझ्या डोक्यात एक विचार आहे की ह्या घराचं मी असा एक संपर्क कार्यालय म्हणून मी याचा वापर करणार आहे. दादा मला थोडेसे रागवले, पण दादानं सांगितलं काही नाही दादा, ज्या उद्देशानं मला तुम्ही आश्रय दिला आहे त्या आश्रयातसुद्धा एक उपयोग समाजातील लोकांना संपर्क कार्यालयासाठी म्हणून होऊन दे. तर त्याही वास्तूला मी जिल्हा जनसंपर्क कार्यालय आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे असं तिथं नाव करून दादांच्या हस्ते तिथं बोर्ड लावून आम्ही तिथं हे केलं. तर खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यामध्ये राजकारण करणाऱ्यापैकी एकमेव बाप माणूस माझा असा भेटला की त्या माणसाचं बारकाईनं माझ्यावरती लक्ष आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, मी कुठं काय करतो आहे काय ना. दादानी माझी पॉलिसीसुद्धा उतरली. आज हे काम करत असताना दादानी एवढा मोठा मला निवारा दिला की मी पाण्यातनं कुठनं गेलो तर जी 2 तासची काय डुलका निघाय पाहिजे, थकवा निघाय पाहिजे, तो आज दादांच्यामुळे निघतो. लक्षात ठेवा, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा ही माणुसकी जपणारी माननीय चंद्रकांत दादा पाटलांची जी भूमिका आहे किंवा त्यांच्याकडे जे त्यांनी अनुभवलेलं वाईट दिवस भोगलेले दादांनी, हे इतरांनी किती भोगले असतील मला माहीत नाही, पण भरीव पद्धतीनं जी दादांनी मला मदत केली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये बरेच असे काय, मी 2005ला लॅप्टोस्पायरस झालो. डॉक्टर प्रवीण नाईकांनी मला लॅप्टोस्पायरस म्हणून वाचला. म्हणजे आम्ही 5 लोकांना झाला होता, त्यातले 3 लोक मिळाले, 2 जण आम्ही जिवंत आहे. त्यातला पहिला रुग्ण मी. डॉक्टर प्रवीण नाईकांनी मला वाचवलं. पण CPR मधली जी डॉक्टर टीम आहे त्या टीमने मला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. प्रवीण नाईक सर आहेत, परत तुम्हाला सांगतो संदीप कांबळे म्हणून आहेत, ते ॲक्युपंक्चरमधले आहेत. मुडशिंगेला त्यांचं स्वतःचं हे आहे, तर ते सुद्धा खूप मला हे करतात. परवाचाच करंटली तुम्हाला एक मी किस्सा सांगतो की परवा मला झोपल्यानंतर माझं सगळं सायनस चोकअप झालं होतं. मी जे ह्यातली बॉडी काढली IRB मधली, त्यामध्ये मी थोडासा माझा फिजिकल प्रॉब्लेम झाला, तर मी आजारी पडलो. त्यामध्ये आजारी पडल्यानंतर मी ज्यावेळेस चेक केलं, मला खूप एक्सरे सगळे काढलं, सगळं त्यातनं झालं की सायनस चोकअप झालं. मला झोपल्यावर चक्कर येते, उभा राहिल्यानंतर चक्कर येत होती. माझा BP 174 134 असा व्हायला आला. त्यातही मला काळमवाडीतनं फोन आला की 2 मुलं निप्पाणीचे बुडले, ते काढायला जायसाठी. त्यामध्ये माननीय आमदार आंबेडकर साहेबांच्या ड्रायव्हरचा फोन आला की मी आंबेडकर साहेबांना ड्रायव्हर बोलतो नाही, असं झालं दिनकर दादा या. मी त्यांना म्हटलं बाबा मी या ठिकाणी आहे, तुम्ही मला घ्यायला या. ज्या लोकांना पाठवलं त्यांना मी सांगितलं की माझा BPचा रेशो हे आहे की समजा मला काय चेक करायला तुम्ही मला ही गोळी द्यायची. म्हणजे एवढ्या धोक्यात जाऊन मी समाजासाठी करतोय. पण हे करत असताना मी माझ्या नुसत्या शरीरानं काम होत नाही, ह्याला लागणारं साहित्य आहे. आजपर्यंत जे काय काम चाललं, आज मी बऱ्याच डॉक्टर संतोष कुलकर्णी म्हणून आहेत, कान नाक घसा तज्ज्ञ, ह्या बिचाऱ्यानं 1ही रुपया न घेता माझ्यावरती उपचार केले, म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. मला हे का सांगावं वाटतं आहे की ह्यानंतर तांदळवाडी जे डेस कुलकर्णी नावाचे डॉक्टर आहेत, त्यांनीसुद्धा तुम्हाला 1ही रुपया माझ्या न घेता माझ्या उपचार केलेले आहेत. आजचाच एक विषय सांगतो मला. ज्यावेळा मी त्या IRBचं काम केलं आणि मला एक फोन आला की प्रशांत कुलकर्णी नावांचा की असंच मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हाला साहित्यासाठी काय मदत लागते का. मग मी त्यांना सांगितलं बाबा हे असं साहित्य लागते मला. बुलढाणा अर्बन बँकेनं मला साहित्य स्कुबा डायव्हिंगचं दिलं होतं. ते थोडंसं आता
खराब होत चाललं आहे, म्हणजे बऱ्यापैकी ते खराब होत चाललं आहे. म्हणजे ते म्हणजे त्याचा जेवढा रिस्पॉन्स पाहिजे पाण्यात बुडल्यानंतर तो आता कमी मिळतो. त्यासाठी मला ते साहित्याची गरज होती. म्हणून मी काय केलं, मला एका दैनिकातनं म्हणजे लोकमतमधनं माझी पेपरला बातमी त्या पेपरमधनं त्यांनी ते दिले होते की बाबा यांना साहित्याची गरज आहे. त्याचाच आधार घेऊन माननीय प्रशांत कुलकर्णी सरांनी मला बोलवलं आणि मी LICमध्ये गेलो. आज LIC ही एक माझी फॅमिली आहे. कोल्हापूरमध्ये इंग्लिश साडी हाऊसच्या इथं जी LIC ऑफिस आहे एक माझं एक फॅमिली आहे. ह्या फॅमिलीला मला आज किमान 1,10,000 साहित्य दिलं समाजाच्या कार्यासाठी. 1,10,000 रुपये साहित्य दिलं, कारण जे मला गरज आहे, आत्ताची गरज नीड आहे ती नीड माझी त्यांनी भागवलेली आहे. त्यामुळे मी अनेक पुढे समाजात जाऊन मदत करू शकतो. कारण मी साधारणतः 50 फूट 60 फूट खाली पाण्याखाली गेल्यानंतर जो जॅकेट असतो तो जॅकेट प्रॉपर जर फुगला नाही तर जाणारा माणूस धोक्यात असू शकतो आणि तो डायव्हर मरू शकतो. तर ते जीवित ठेवायचं, दिनकर कांबळे ना जीवरक्षक दिनकर कांबळे जीवित ठेवायचं काम जे केलं असेल ते आज LICने केलेलं आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी खूप सारे मला माझ्या नावात सांगण्यासारखे म्हणजे माझ्या एवढे आहेत की खूप माझे मित्रपरिवार सुद्धा मला मदत करतात. नाहीच नाही, काही मित्र आहेत. आशिष पांडव नावाचा एक माझा मित्र आहे. त्यामध्ये दुसरं एक वकिलामधलं सांगतो तुम्हाला नाव, संजय नलगे साहेब आहेत, अरुण पाटील साहेब आहेत. ही जी मंडळी आहेत ना, ही मला कायदेशीर काय अडचण आली की ही लोक फ्री ऑफ कॉस्ट मला मदत करतात. म्हणजे एखाद्या मर्डरच्या कामात माझी साक्ष आहे समजा, किंवा एखाद्या साक्षीमध्ये मला जायचं आहे, प्रॉब्लेम आहे, किंवा वैयक्तिक माझ्यावर काय प्रॉब्लेम आला तर ही लोक मला मदत करतात. अक्षय पांडवनाचा मुलगा आहे ना, तो मला नेहमी विचारतो, दादा गाडी जरा द्या, मला ट्रायल मारायची आहे. तो नेतो गाडीत पेट्रोल टाकून येतो, त्याला जे वाटतं तेवढे पेट्रोल टाकून दादा गाडी घेऊन जावं. मी येताना बघतो माझी गाडी रिझर्व होती, आता ऑनला कशी आहे, तर मी ओळखून जातो की ते अक्षयनं आमच्या ह्या गाडीत पेट्रोल टाकलेलं आहे. अक्षय नेहमी माझ्यावर, अक्षय पांडवतो माझ्यावर एवढं लक्ष आहे की तो सख्या भावासारखा मला जपतो. म्हणजे परवा तरी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. मी पळापळीत माझ्या पूर्व परिस्थितीमध्ये मी पळत असताना तर रेनकोट फाटला आणि त्यानं तो बघितला. तो मला दादा आपण दसरा चौकात जाऊन या चला. आणि दसरा चौकात आला म्हणला मला रेनकोट घ्यायचा आहे. म्हणला घे म्हणलं बाळा तुला काय घ्यायचं ते, माझ्यापेक्षा लहान आहे तो. आणि त्यानं त्याला बाहेर सांगितलं की बाबा ठीक आहे मला रेनकोट दाखवा. त्यानं 2 रेनकोट म्हणजे त्यानं स्वतःला घेतला मला गेला. म्हणजे अशी मदत कार्य करणारी काही माणसं समाजात आहेत, नाहीच नाही. पण मी तमाम समाजाला काय सांगतो की मला जर समाजासाठी कामासाठी तुम्हाला खरंच पद्धतीने माझा जर उपयोग करायचा असेल तर मला साहित्याची प्रचंड गरज आहे. म्हणजे पाण्यात बुडायचं साहित्य वेगळं असतं, दरीखोऱ्यात अपघात झाला तर दरीखोऱ्यात उतरायचं साहित्य वेगळं असतं, पूर्वपरिस्थितीने काम करण्यासाठी पूर्वपरिस्थिती साहित्य वेगळं असतं. म्हणजे अनेक पद्धतीची कामाचं साहित्य रेस्क्यूचं लागत असतं. हे तुटपुंज्या मदतीने किंवा मोजक्या लोकांनी मदत करून हे कार्य पुढं जात नाही, चालत नाही. मित्रांनो, भरीव जर काम करायचं, भरीव लोकांना जर सहकार्य करायचं असेल, आज तुमच्यासारख्या समाजाला दानशूर उद्योगपती जी लोक आहेत, राजकीय लोक मोठमोठ्या पदावरती आहेत, शासकीय आहेत, ह्या लोकांनी ह्या कार्याला पुढे नेणे. दिनकरला पुढे नेऊ नका, दिनकरला लागणार साहित्य द्या. माझ्या हातात खूप मनगडमध्ये ताकद आहे, मी मिळवून खाऊ शकतो, पण ह्यासाठी लागणार साहित्य हे तुम्ही देणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आज मी ह्या लोकांची नाव का घेतलीत, आज दादा जरी पुण्यात मुंबईमध्ये असेल तर दादा मला आवर्जून फोन लावून लँडलाईनवर विचारतात, अरे तुझं काय चाललं आहे, काय करतोयस तू. म्हणजे मला वाटतं आयुष्यातला माझ्या जगावेगळा माणूस म्हणायला हरकत नाही, जगावेगळा माणूस. कारण कोल्हापूरमध्ये सगळ्या राजकीय नेत्यांच्या जवळ मला ओळखणारी माणसं, राजकीय नेते मला ओळखतात, जवळ घेतात, नगरसेवकसुद्धा मला फोन करतात, बोलवतात. पण कधीही दिनकर तू अडचणीत काम करतोस आणि तुला काही साहित्य लागणार आहे का, कधी कुणी नाही विचारलं मला. पण आनंद आहे, मला वाईट वाटत नाही, मला आनंद आहे तुमच्याबद्दल. कदाचित तुम्हाला ते लेटनं कळेल. ज्यावेळेला दिनकर ह्या जिल्ह्यातनं कायमचा निघून जाईल त्यावेळेला कळेल की बाबा उणीव भासेल की हा माणूस कोणतरी होता, तो करत होता, त्याला आपण बचाव करायला गेलं पाहिजे. मला परवा मी असा एक लेख वाचला पेपरला, मला एक मित्रानं सांगितलं, जयेश शिंदे नावाचा एक कार्यकर्ता एका पक्षाचं काम करतोय, त्यांच्या मिसेसला अटॅक आला आणि त्या वारल्या आणि मुलगा आणि ते दोघं राहत होते. मुलगा, मी आवर्जून का उल्लेख करतो त्यांचा, जयेश शिंदेचा, तर त्यांचा मुलगा म्हणत होता की बाबा तुमच्या ओळखीने मला कुठंतरी कामाला लावा, आपण आता दोघेच आहोत. तर बाबा मला ठीक आहे, मी सांगतो. त्यानं बिचाऱ्यानं कुणाला राजकीय माणसांच्यावर फिरतो, आंदोलन करतो म्हटलं, त्यानं सांगितलं असेल ना. पण त्यानं सांगितल्यानंतरसुद्धा ते काम नाही झालं आणि त्यांच्या मुलग्यानं आत्महत्या केली. आज विचार करा, हा जयेश शिंदे एकटा आहे, उद्या जर घरात बाथरूममध्ये गेला पडला त्याला उठवणार कोण. अशी परिस्थिती कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्ते देऊ नये जनतेनं, असं मला वाटते. दिनकरच्या बाबतीतच सोडा, माझ्यानंतर अनेक दिनकर कोल्हापुरात तयार होतात, मला आनंद आहे, मला अभिमान आहे. पण ह्यांच्या पाठीमागं सुद्धा जाऊन बघणं गरजेचं आहे. नुसतं आश्वासन देऊन आणि शाबासकी देऊन नाही चालत.
माझ्याकडे खूप लोक मला म्हणतात तुम्हाला पुरस्कार देतो हा पुरस्कार घ्यायला जायला माझ्याकडे पैसे नसतात. इव्हन तुम्हाला सांगतो मला गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड मला मिळाला. दिल्लीतनं माझं सिलेक्शन झालं होतं. मी ओबेरॉय हॉटेलला 5 दिवस होतो. मला इंग्लिशमध्ये पत्र आलं, माझं शिक्षण कमी असल्यामुळे मी काय केलं, मला इंग्लिश जमत नाही म्हणून सावंत इंजिनिअरिंग वर्क्स म्हणून तुम्हाला सांगतो ना एक वर्कशॉप आहे इथं लक्ष्मीपुरी कोंडावळेला, संजय सावंत. त्यांना मी म्हणलं अण्णा हे पत्र वाचा, म्हणलं काय बघा म्हणलं. मग ते अण्णांनी ते पत्र वाचले. म्हणले अरे तुला मोठा पुरस्कार मिळाला, ते ओबेरॉय हॉटेलला तुला जायला पाहिजे. कुळा कशाना म्हणलं, ते जाय मुंबईला कोणाला पैसे आहेत. तर त्या माणसानं स्वतःचं काउंटर उघडलं आणि मला 500 रुपये दिले. आणि तुला हे जायचं सुद्धा ते पैसे देणार, हे पैसे तुला ठेव. मी का सांगतोय की मला त्या गोष्टीची माहीत पण होतं. मी इथून मुंबईला गेलो रेल्वेनं गेल्यानंतर मला रेल्वेने कसं जायचं माहीत नव्हतं. मला त्यांनीच सांगितलं, त्यांच्या कामगारा पाठवला, मला रेल्वेत बसलं. मी गेलो तिथं आणि व्हिटीला एक गाडी आली, कॉलेज गाडी आली. मला तिने ओबेरॉय हॉटेलला नेलेत. तर 7.5-8 फूट हाईटचे सरदार लोक तिथे गेल्यानंतर मग सगळे चेकअप सगळं झालं. मग मला त्यांचं जो इव्हेंट होता ते इव्हेंटचं मला आयडेंटिटी दिलं. आत गेलो. 5 दिवस ओबेरॉयला होतो मी मित्रांनो. पण 5 दिवसाला 3 दिवस मी जमिनी झोपत होतो. कारण मला माहीतच नव्हतं एवढ्या मोठ्या हॉटेलला मला आणले, हे पैसे भागवणार कोण, आणायचे पैसे कुठलं, ह्याने मला भांडे घासा ठेवलं तर. कारण अनुभव नव्हता, मागं कोण असा सांगणारा माणूस नव्हता. मग मी 3 दिवस तुम्हाला सांगतो ना, 3 दिवस मी खाली झोपलो. मग तिथं खाली विचारलं की ऑर्डर काय येत नाही ह्या रूमची. मग तिने मला एक माणूस दिला. मग ते मग मला जास्त हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही. मग मी म्हटलं मराठीत बोलणार कोण असेल तर मी तो हिंदीमध्ये मोडकं थोडं बोलून सांगितलं. मग मला मराठीतला एक माणूस ट्रान्सलेटर दिला. मग मला त्यानं काय सांगितलं, साहेब मला तुम्ही काय हलकं नाही, मला तुमच्यासाठी मला लाखो रुपये इथं उधळत आहेत. मला तुम्ही जे सांगायचं, तुम्ही येणारं बिल आहे त्याच्यावर फक्त सही करा, तुमचं बिल तिथं फ्री असणार आहे. मला काय कळलं, मला असं कसं काय. मग त्याला म्हणलं बा तूच ये म्हणलं. त्यानं त्याला बोलवलं, माझ्याकडे ट्रान्सलेटर दिलता त्याला म्हणलं बस तुला काय पाहिजे सांग म्हणलं, तू काय खाणार सांग म्हणलं. मग त्यानं ऑर्डर दिली सगळं. त्यानं मग ते आईस्क्रीम काय बरंच काय सांगितलं. मग म्हणलं तुमच्या घरी कोण आहे म्हणलं. म्हणलं असंच आहे म्हणलं, मी आई बहीण त्यांना पार्सल घेऊन जा म्हणलं. कारण मला खात्री नव्हती ना हे बिल मला भरावं लागलं. मी म्हणू शकतो त्या माणसानं बिल सांगितलं बघा, माझा काय विषय नाही. मग ते बिल तुम्हाला सांगतो ना, मी ॲक्च्युली काय केलं ते सगळं सांगितलं आणि त्यानं बिल मी सही मारली गेलं आणि ते बिल फ्री झालं. त्यानंतर त्याने सांगितलं की तुम्ही ह्या कोच गादीवरती झोपायचं. मित्र 5 दिवस मला त्याने एवढं आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं होतं ना, पण मी खाली झोपायचं, खाली परशीवरती पेपर हातरून. बेडशीटसुद्धा त्यांचं वापरलं नाही. का तर सगळीकडे कॅमेऱ्यात मी दिसलो आणि ते वापरले, त्याचे पैसे द्या म्हणले, कुठले देणार. म्हणजे हे अनुभव आणि नॉलेज नसल्याचा तो माझ्यावरला एक आघात आहे, लक्षात ठेवा. म्हणजे असे बरेच असे पुरस्कार असतील. हे पण पुरस्कारानं रेस्क्यू ऑपरेशन चालत नाही. हे आपलं समाधान आहे, एक नातं जोडण्याचं एक माध्यम आहे. माझ्या खूप सारे पुरस्कार आहेत, ठेवायला जागा नाही माझ्या. मी मित्रांच्या घरीच ठेवतो ट्रॉफ्या आता. कारण काय त्याला सांगतो बा उद्या येऊन घेऊन जातो आणि हे तुझ्यापाशी राहून दे. कारण आत्ताची गरज आहे. आता सध्या निसर्ग आपण जे बदलत निघालो, आपण बदलत निघालो, निसर्ग बदलत नाही, आपण बदलत निघालो. बऱ्याच ठिकाणी लोक फार्म हाऊस बांधतात, डोंगराचं उत्खनन चाललेलं आहे, लँडस्लाईड होतं. ह्या ठिकाणी साहित्यिक गरज असणं महत्त्वाचं आहे. आज मला एखाद्या ठिकाणी जायच्या ठिकाणी माझं 2 तासात काम होणार, तिथं मला 2 दिवस लागतात. त्यामुळे माझ्याही पोटाचा विचार तुम्ही लोकांनी करणं महत्त्वाचं आहे. आज मला कॅमेऱ्यासमोर हे का बोलावं लागायला आलं आहे, का सगळी नावं घ्यावं लागायला आल्यात. तुम्हीच माझं करता धरताय, लक्षात ठेवा. तुम्ही साहित्यासाठी मला मदत केली तर मी अहोरात्र येऊन, आता मला परवाच मी ह्याच्यातलं एक मी बॉडी काढली तुमच्या IRBच्या बिल्डिंगमधली. मी तिथं गेल्यानंतर मला PI तनपुरी साहेबांचा मला मेसेज आला. मी त्यांना फोन केला, बाबा असं सर बोला म्हणलं, काय मदत हवी आहे वगैरे. मला म्हणले असे एक बॉडी आणि सडलेली आहे आणि ती एका बिल्डिंगमध्ये ह्याच्या डक्टमध्ये आणि ती काढायची आहे. मग सरांना म्हटलं मी रात्री 11 फोन लावला. मी म्हटलं ठीक आहे काढूया म्हणलं. ते म्हणले अहो रात्री नाही म्हणले, रात्री तिथं दिवसा अंधारा, रात्री कोण आहे ना, आमची माणसं पण थांबणार नाही म्हणलेत. अहो सर म्हणलं माझं त्याच्यावर पोट नाही म्हणलं, माझं हातावलं पोट आहे म्हणलं, मी काढतो म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं. नाही म्हणले उद्याच काय ते ॲडजस्ट करा. मग ठीक आहे म्हणलं, आता वरिष्ठ सांगतात ऐकाय पाहिजे ना. म्हणून मी दुसऱ्या दिवशी गेलो. एक गमतीचा किस्सा म्हणून तुम्हाला सांगतो. दुसऱ्या दिवशी गेलो तिथं, मी पाहिली तर तिथं काही लोक मुलं होतीत ना, तर साधारणतः त्याचा मला वाटतं 100 ते 200 मीटरवर वास येत होता, त्याचा प्रचंड दुर्गंधी होती. पण तिथं काय मुलं जे होती ना, ते मला दाखवायला निम्यापाशी आले होते. म्हणले दादा तुमच्या मोबाईलची बॅटरी लावा आणि तुम्ही जाऊन बघा, तिथून पुढे आम्ही येत नाही, आम्हाला जमणार नाही. मग मी जाऊन बघितली, त्यांना मला लाईटची सोय करा म्हणलं. ती बॉडी मी 4 मिनटातच काढली. 4 मिनटात ती बॉडी काढली. मी सगळं सगळ्यांच्या डोक्यावर जे टेन्शन होतं ते मी सगळं मुक्त केलं. सांगायचा मुद्दा काय
की ती बॉडी काढत असताना त्यामध्ये स्वयंस्वच्छता किती महत्त्वाची होती. त्या पाण्यामध्ये समजा मी पडलो असतो तर मला कोल्हापूरमध्ये ॲडमिट करून माझ्या उपचारच झाले नसते. कारण ते IRBची बिल्डिंग बांधल्यापासून पाणी कुजलं आहे. त्यात घुशी मिळ्यात, कुत्री मिळ्यात, सगळी जनावर मरून पडलेले आहेत त्यात. आणि त्यात ती डेड बॉडी, त्या पाण्यामधनं अशा आळ्या 5 ते 7 फूट 8 फूट अशा वर जंप मारतात आणि त्या बॉडीवरती आळ्या होत्या आणि त्या बॉडीवरल्या आळ्या वर येत होत्या. सांगायचा मुद्दा काय की अशा ठिकाणी ज्यावेळेला काम करत असतो आपण त्यावेळेला समोरच्या माणसालासुद्धा जीविताला धोका आहे. आता त्यानंतर मी आजारी पडलो. मला अपेक्षा होती की लोकांनी फोन केलं, काय दिनकरराव लय डेंजर काम केलं, पण दिनकरराव तुमच्या तब्येतीचं काय, असं कोणी नाही विचारलं. तर तुम्हीच काळजी घेणं महत्त्वाचं मित्रांनो माझे. कारण कसं आहे, माझी जमीन नाही आहे, माझी काय इस्टेट मोठी नाही आहे. आज मला दादाने दिलेला जो निवारा आहे तेवढाच माझ्याकडे आहे, पण साहित्यासाठीची मदत होणं हे फार महत्त्वाचं आहे. आज ह्या ठिकाणी मी जे आहे ते मला असं सांगा वाटतं की आज कॅमेऱ्यासमोर जे मी बोलतो हे तारा न्यूज खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आलो. या सगळ्या सहकारी मंडळींनी माझा फॉलोअपमध्ये होते. मी खूप वेळा टाळायचा प्रयत्न केला होता की बाबा जाऊन दे, आपल्याला काय वेळ नाही, कामं कंटिन्यू चालू होती. पण मी एकदा आलो, भेटलो आणि मला इथलं जे सगळे व्यवस्थापन जे मला वाटलं की बाबा मी यांना म्हणलं की बाबा माझे असं दुःख आहे म्हणलं माझं, मला हे समाजाला सांगायचं आहे, तुम्ही काय करताय बघा. आणि त्यांना हे सगळं पटलं की खरंच हे काम समाजाचं पुढे जाणं महत्त्वाचं आहे आणि दिनकरसारख्या माणसाला मदत होणं महत्त्वाचं आहे साहित्य स्वरूपामध्ये. मला तुमचा चहाचा कपसुद्धा नको आहे, मला लागणारं फक्त साहित्य द्या, बाकी काय नाही. मी गॅरेजचं काम आज मित्राच्या इथं करतो, तिथं पूर परिस्थिती निर्माण झाली, आज त्याची रोजीरोटी थांबली, माझीही थांबली, तरी पण मी पुरा जाऊन मदत कार्य करतो. म्हणजे परवा जे तुम्हाला मी सांगितलं की काळमवाडीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, काळमवाडीमध्ये जी 2 मुलं निप्पाणीची बुडलीत त्यावेळेला माझा BP जे होता 174 134 होता. माननीय आंबेडकर साहेबांचं नाव सांगितलं, मी ठीक आहे बाबा मी येतोय म्हणलं. म्हणजे मी या प्रत्येकाच्या फोनला, म्हणजे 10 वर्षाच्या बाळांनी जरी मला फोन केला तरी मी जाऊन मदत करतोय. पण तुम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय माणसांनी किंवा उद्योगपतींनी किंवा सगळ्या लोकांनी जर ह्या कामाला सपोर्ट केला तर खऱ्या अर्थानं दिनकर अनेक वर्ष तुम्हाला मदत करू शकतो, वाचवू शकतो, तुमच्या सहकाऱ्यांना मदत करू शकतो. आणि आज तारा न्यूजनं मला इथं बाबा खऱ्या अर्थानं माझं हे दुःख मांडण्यासाठी मला जे व्यासपीठ निर्माण करून दिलं, तर मी तारा न्यूजचं खऱ्या अर्थानं लाख लाख आभारी आहे. कारण हे माझ्या आयुष्यातलं खरं उकळ आहे ते तारा न्यूजमध्येच झालेलं आहे. आणि मित्रांनो माझा नंबर घ्या तुम्ही, माझा संपर्क नंबर आहे 9860 94 59 24, आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे. तुम्हाला वाटलं समजा तुम्हाला एखादी अडचण असेल तुम्ही मला फोन लावून सांगा. मी फोन नाही उचलला तर मी एखाद्या पाण्याच्या ठिकाणी बुडलो असेल किंवा एखाद्या ऑपरेशनमध्ये असेल, पण तुमचा मिस कॉल जरी आला तर मला तुमच्याकडनं 40 मिस कॉल आले किंवा 100 मिस कॉल आले तर 100 मिस कॉलला मी रिप्लाय देणारा माणूस आहे किंवा काय काम आहे. आणि तुम्ही माझ्याकडनं तुमच्या येणाऱ्या अडचणीवरती माझं असणारं 30 वर्षाचं नॉलेज, या नॉलेजचा बाबा काहीतरी तुम्ही वापर करून त्यातनं आपण सगळी सुखा गुण्यागोविंदाने कसं नांदता येईल हे बघूया. आणि आज परत एकदा मी कोल्हापूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्र जनतेचं मी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं जनतेबरोबर मी तारा न्यूजचं पण आभार मानतो. कारण तारा न्यूजमुळंच मी आज तुमच्यासमोर पोहोचतो आहे आणि तुम्ही तारा न्यूजच्या संपर्कात या. खरंच ह्यांना पण आपण बाबा सहकार्य करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझे कुठं ऑपरेशन चालू असतील त्याही ठिकाणी मी त्यांना सांगे बाबा हे ऑपरेशन आहे ते तुम्हाला बोलवतो, तुम्ही तुमच्या मीडियामध्ये बाबा हे तुम्ही प्ले करा आणि समाजामध्ये पोचून दे. एवढं बोलतो मी थांबतो. जय महाराष्ट्र.